प्रभु ने हमको और एक अवसर दिया है. കർത്താമൃദാസൻ ഈ ദിവസങ്ങളിലെ ആത്മീയ യുദ്ധം എന്ന വിഷയം എടുത്തുകൊണ്ട് അത് തീരുന്നില്ല. അത് കേട്ട് കേട്ട് നിങ്ങൾ മടുത്തോ? ये इन दिनों में प्रभु का दास आपको बार बार आत्मिक युद्ध के विषय में आपको संदेश दे रहा है और बहुत गहराई से दे रहा है और बहुत सारा पार्ट अभी उसका चल रहा है. क्या ये सब बातें सुनकर आप थक गए क्या? बार बार वही विषय सुनकर? ഞാനും ഇവിടെ വന്ന് അത് തന്നെയാ പറയുന്നത്. क्योंकि मैं भी इधर आके मैं भी वही बोल रहा हूँ. അപ്പൊ നമുക്ക് കേൾക്കുന്നതിനൊരു ബോറിങ് ഉണ്ടോ? അപ്പോ അത് തന്നെ നമുക്ക് തുടരണോ എന്നുള്ളതാണ്. तो एक ही विषय बार बार ऐसा सुनना पड़ रहा है, उसमें एक मंदता आ रहा है क्या सुनने की वजह से? क्या वही सुनेगा तो चलेगा क्या? അധികം ശ്രദ്ധിക്കപ്പെടാതിരുന്ന ഒരു വിഷയമായിരുന്നു എന്റെ ജീവിതത്തിൽ ഈ വാർഫെയർ എന്നുള്ളത്, അല്ലെങ്കിൽ ആത്മീയുദ്ധം. ये एक ऐसा विषय था जो मैंने शुरुआती दिनों में मैंने इस विषय में ज्यादा ध्यान नहीं दिया था. എന്നാൽ അതിലേക്ക് പ്രവേശിച്ചപ്പോൾ അത് വലിയൊരു മേഖലയാണെന്ന് മനസ്സിലായി. परंतु जब उस विषय में जब प्रवेश किया तो वो विषय एक बहुत बड़ा विषय है जिसमें बहुत से भंडार की बातें रखा हुआ है करके प्रभु ने तभी समझाया. അതുകൊണ്ട് നമുക്ക് ആ വിഷയം തന്നെ ഇന്നും നമുക്ക് കൈകാര്യം ചെയ്യാം. इसलिए उसी विषय में थोड़ा और हम जाएंगे. ഇവിടെ നമുക്ക് 2 कोरिन्थियर 10 अध्याയം അതിന്റെ 4 വാക്യത്തിൽ നമുക്ക് ഇങ്ങനെ വായിക്കുന്നുണ്ട്. दूसरा कोरिन्थियर 10:4 पढ़ते समय में हम देखते हैं क्योंकि हमारी लड़ाई के हथियार शारीरिक नहीं पर गढ़ों को ढा देने के लिए परमेश्वर के द्वारा सामर्थ्य है. അപ്പൊ ഇവിടെ ഞങ്ങളുടെ ആത്മീയ യുദ്ധത്തിന്റെ ഉപകരണം ശാരീരികം എന്ന് പറയുമ്പോൾ അത്രത്തോളം നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന വിഷയവുമായിട്ട് അത്രത്തോളം വരുന്നില്ല. എന്ന് വെച്ചാൽ ഫ്ലഷ് എന്ന് പറയുമ്പോൾ, ജഡം എന്ന് പറയുമ്പോൾ ശരീരം എന്ന് മാത്രമല്ല, മനുഷ്യൻ വീണുപോയ മനുഷ്യന്റെ പ്രകൃതിയെ ഉദ്ദേശിച്ചാണ് വേദപുസ്തകത്തിൽ പലയിടത്തും അല്ലെങ്കിൽ മെയിനായിട്ട് അത് ഫ്ലഷ് എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो हमारा जो युद्ध का जो हथियार है वो शरीर नहीं है या शारीरिक नहीं है करके बोलते समय में शरीर करके शब्द को हमेशा हम जो जीने वाला शरीर के साथ तुलना करके हम लोग पढ़ते समय में हम समझते हैं, परंतु वचन जब शरीर करके बोलते समय खास रीति से हिंदी में जब आप उस परिभाषा को जब पढ़ेंगे तो शारीरिक यानी कि एक शारीरिक स्वभाव प्रकृति के बारे में बोला गया है. जो मनुष्य पाप के बाद गिर जाने के बाद उस प्रकृति पर वो आ गया जिसको हम शारीरिक पाप में प्रकृति करके बोलते हैं. दूसरा अर्थ में अगर शरीर करके जो हमारे शरीर के बारे में है उसको हिंदी में बहुत जगह पर देह करके बोला गया है. तो यहाँ पर जब शारीरिक है करके बोलते समय में पाप में प्रकृति का स्वभाव के बारे में कहा है. വീണുപോയ മനുഷ്യന്റെ പ്രകൃതിയാണ് പൊതുവെ ജഡം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. तो गिरा हुआ मनुष्य जब गिर जाने के बाद उसका जो प्रकृति हो गया, उसका जो स्वभाव हो गया, वो जो पुराना मनुष्यत्व का स्वभाव, वो स्वभाव को कहते हैं शरीर या शारीरिक. അപ്പൊ വീണുപോയ പ്രകൃതിയും നമ്മുടെ ശരീരവും കൂടെ ചേർന്നതിനെയാണ് ജഡം എന്ന് പറയുന്നത്. तो वो मनुष्य जो गिरा हुआ स्वभाव में है, उस स्वभाव में जिस देह में वो जी रहा है उसको शारीरिक शरीर कहते हैं. നമ്മുടെ ദേഹിയും ക്രിസ്തുവിന്റെ ജീവനുമായി ചേർന്നതാണ് പുതുമനുഷ്യൻ. परंतु हमारा प्राण मसीह का जीवन के साथ अगर एक हो गया है, जुड़ा हुआ है, उस प्राण को, उस प्राणी को कहते हैं नया मनुष्य. അപ്പൊ നമ്മളെ സഭയിലുള്ളവരെല്ലാവരും പുതിയ മനുഷ്യരാണ്. तो हम लोग कलीसिया के सब लोग कौन है? क्योंकि मसीह का जीवन अंदर आया, इसके लिए हम लोग सब लोग नया मनुष्य है. പിന്നെ എന്തുകൊണ്ടാണ് നമുക്ക് ഒരു ആത്മീയ പോരാട്ടം? फिर क्यों ऐसा नया मनुष्य बन जाने के बाद फिर आत्मिक युद्ध क्यों है? ഇവിടെ നമ്മള് 1 പത്രോസ് അതിന്റെ 1-ാം അധ്യായത്തിൽ 24-ാം വാക്യം സകല ജഡവും പുല്ലുപോലെയും അതിന്റെ ഭംഗിയെല്ലാം പൂവിന്റെ ശോഭ പോലെയും ആകുന്നു. പൂ വിതിർന്നു പോയി, കർത്താവിന്റെ വചനമോ എന്നേക്കുന്നു. അപ്പോൾ ഈ ജഡം അധിക നാൾ അല്ലെങ്കിൽ അതിന് ദീർഘായുസില്ല. हम एक वाक्य पढ़ेंगे, 1 पत्रोस 1 अध्याय उसका 24 और 25 पढ़ना. क्योंकि हर एक प्राणी हाँ. घास के समान है हाँ. और उसकी सारी शोभा घास के फूल के समान है. हाँ. घास सूख जाती है हाँ. और फूल झड़ जाता है, हाँ. परंतु प्रभु का वचन युगानुग स्थिर रहता है. तो हम जानते हर एक प्राणी यहाँ पर बोलते हैं समय में वो प्राणी जिस शरीर में जो जी रहा है, जिस देह में जो जी रहा है, उसके बारे में कहा गया है. उसका क्षमता कितना है? ज्यादा समय के लिए नहीं है, थोड़ा समय के लिए है. जैसा फूल मुरझा जाता है, घास सूख जाता है, वैसा ही वो व्यक्ति जिस शरीर में वो जी रहा है उसका ऐसा होने वाला है. അപ്പോൾ ഈ ജഡത്തിന് ആത്മീയ വിഷയങ്ങൾ മനസ്സിലാവില്ല. तो शरीर का तत्व क्या है?
आत्मिक बातें नहीं समझता। ഇതിനകത്തൊരു സ്പിരിച്വൽ ആയിട്ടുള്ള ഒരു വിവേചനം നമുക്ക് ഉണ്ടാകണം ആത്മീയ വചനം ഗ്രഹിക്കണമെങ്കിൽ. तो इसके लिए एक व्यक्ति को, एक प्राणी को, एक विश्वासी को अगर वचन समझना है तो उस वचन के पीछे जो आत्मिक तत्व छुपा हुआ है, आत्मिक बात छुपा हुआ है या आत्मिक गुप्त छुपा हुआ है, वो बात समझने वाला क्षमता समझने वाला व्यक्ति आत्मिक मनुष्य है। നമ്മൾ ഉദാഹരണമായിട്ട് നമ്മൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 11ന്റെ 8ാം വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. നമ്മുടെ കർത്താവ് ക്രൂശിക്കപ്പെട്ടതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ പറയുമ്പോൾ അതിനെ ആത്മീയമായിട്ട് വ്യാഖ്യാനിക്കണമെന്ന് നമ്മൾ പറയുകയാണ്. രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങൾ അവിടെ ഉപയോഗിക്കുന്നുണ്ട്. ഒന്ന് സോദോം എന്നും മിസ്രൈം എന്നും അതിനെ സ്പിരിച്വൽ ആയിട്ട് അണ്ടർസ്റ്റാൻഡ് ചെയ്യണമെന്ന് അവിടെ പറയുകയാണ്. उदाहरण के लिए हम लोग प्रकाशित वाक्य 11 अध्याय वाक्य 8 जब पढ़ते समय में प्रभु यीशु मसीह का क्रूसीकरण के विषय में वहां पर वो शब्द लिखते समय में दो बातों को वहां पर आत्मिक रीति क्या है वो शब्द वहां पर लिखकर जो शारीरिक शब्द नाम लिखने के बाद उसका आत्मिक अर्थ क्या है करके वहां पर बोलते हैं. ഇവിടെ യെരുസലേമിനെ ഉദ്ദേശിച്ചാണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. മഹാനഗരം യെരുസലേം. तो एक महानगर जो यरूशलेम है അവിടെയാണ് കർത്താവ് ക്രൂശിക്കപ്പെട്ടത്. वहां पर था प्रभु क्रूस में चढ़ाया गया था. പക്ഷേ യെരുസലേമിനെ വിളിക്കുന്നത് എങ്ങനെയാണ്? परंतु यरूशलेम को कैसा बुला रहा है? സോദോം എന്നും മിസ്രൈം എന്നും. उसको पढ़ना वाक्य 8. वो बड़े नगर मतलब कौन? यरूशलेम के बारे में कहा गया. लेकिन आगे देखो जो आत्मिक रूप से क्या है सोदोम और मिस्र है. बस 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 यार. അപ്പൊ എങ്ങനെയാണ് നമുക്കത് മനസ്സിലാകുന്നത്? तो अब ये इसको कैसा हम वचन को समझेंगे? സോദോം എന്ന് പറഞ്ഞാൽ सोदोम का मतलब എന്ന് പറഞ്ഞാൽ പാപത്തെയാണ്, ജഡപ്രകൃതിയാണ് കാണിക്കുന്നത്. സോദോം मतलब पाप यानी कि हमारा पाप में प्रकृति को दिखाता है. എന്നാൽ മിസ്രൈം എന്ന് പറഞ്ഞാലോ परंतु मिस्र मतलब ലോകത്തെയാണ് കാണിക്കുന്നത്. संसार को दिखाता है. ഇത് രണ്ടും എവിടെയുണ്ട്? യെരുസലേം ആ രീതിയിലായിപ്പോയി. तो ये दोनों बातें कहाँ पर है? पाप में प्रकृति और संसार. जो महानगर जो यरूशलेम है वहां पर हो गया. मतलब अभी यरूशलेम क्या हो गया? उस प्रकार का अवस्थे में गिर गया. അപ്പോൾ ഒരു അവിശ്വാസി, इसलिए एक अविश्वासी അവൻ സോദോമുമാണ് മിസ്രൈമുമാണ്. वो सोदोम भी है और मिस्र भी है. കർത്താവ് ആർക്ക് വേണ്ടി ക്രൂശിക്കപ്പെട്ടത്? प्रभु किसके लिए क्रूस में चढ़ाया गया? സോദോമിന് വേണ്ടിയാണ്, सोदोम के लिए മിസ്രൈമിന് വേണ്ടിയാണ്. और मिस्रैम के लिए. എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ ആരായിരുന്നു? നമുക്ക് വേണ്ടിയാണ്. मतलब बताने का उद्देश्य क्या है? हम लोग कौन थे एक समय में? सोदोम और मिस्र थे. നമ്മളിൽ നമുക്ക് പാപവുമുണ്ട്, मतलब हमारे में पाप का प्रकृति है, पाप है. നമുക്ക് ലോകവുമുണ്ട്. संसार भी हमारे अंदर है. കാരണം ലോകം എന്ന് പറയുമ്പോൾ കുറച്ചും കൂടെ സാധാരണ പ്രവർത്തിക്കാൻ പറ്റിയ വലിയ റേഞ്ച് ഉള്ളതാണ് ലോകം. संसार करके जब शब्द आते समय में हमें समझना है संसार क्या दिखाता है? शैतान को और भी मजबूत रीति से सामर्थ्य से काम करने का जो स्तर है, जो जगह है संसार. അപ്പോൾ ഈ ആത്മീയ നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ 1 കൊരിന്ത്യർ അതിന്റെ നമുക്ക് എപ്പോഴും അറിയാവുന്ന വാക്യമാണ്. एक और वाक्य हम पढ़ेंगे पहला कोरिन्थियों से 2ാം അധ്യായത്തിൽ. दूसरा अध्याय. അതായത് പ്രാകൃത മനുഷ്യനെയാണ് നമ്മൾ ഈ ജഡം എന്ന് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. वो स्वाभाविक मनुष्य करके हम पढ़ते हैं वाक्य 14 में 2 का 14. तो स्वाभाविक मनुष्य, ये स्वाभाविक मनुष्य को कहते हैं शारीरिक, मतलब वो जिसमें पाप का प्रकृति वाला शरीर में जीने वाला मनुष्य. ആത്മീയമായി വിവേചിക്കേണ്ടതാകയാൽ ആത്മീയമായി उसका वो पढ़ना 14. हाँ हाँ क्यों? क्योंकि वे उसकी दृष्टि में मूर्खता की बात आगे. और वह उन्हें जान सकता है. हाँ. क्योंकि उसकी जान आत्मिक रीति से होती है. तो वो बात नहीं जान पाता क्योंकि आत्मिक रीति से जानना चाहिए. शारीरिक प्रकृति मनुष्य प्रभु के बातें क्यों नहीं जान सकता? क्योंकि वो आत्मिक रीति से नहीं समझता. इसके लिए 13ാം വാക്യം വായിക്കുകയാണ്. 13 वाक्य कहता है മനുഷ്യജ്ഞാനം ഉപദേശിക്കുന്ന ജഡമല്ല. കാരണം മനുഷ്യജ്ഞാനം ഉപയോഗിക്കുമ്പോഴാണ് നമ്മുടെ ജഡത്തെയാണ് മനുഷ്യജ്ഞാനം ഉപയോഗിക്കുക എന്ന് പറയുന്നത്. 13 पढ़ना. इनको हम मनुष्य के ज्ञान की सिखाई हुई बातों में नहीं. देखो जिनको हम लोग मनुष्य की ज्ञान की सिखाए हुए बातें नहीं. तो मनुष्य ज्ञान मतलब क्या है? वो शारीरिक प्रकृति से भरा हुआ स्वभाव है, वो ज्ञान है मनुष्य का ज्ञान. ആത്മീയൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ ആരാണ്? परंतु आत्मिक कौन है? ആത്മാവുള്ളവൻ, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവുള്ളവൻ. जिसके अंदर पवित्र आत्मा है. ദൈവത്തിന്റെ സത്യം और परमेश्वर का सत्य നമുക്ക് ഗ്രഹിപ്പിച്ചു തരുവാൻ हमें समझा कर देने के लिए ആത്മാവുള്ളവനാണ്. मतलब ऐसा व्यक्ति जिसके अंदर पवित्र आत्मा है और ये पवित्र आत्मा प्रभु के बातें उसको बताता है, समझाता है, स्मरण कराता है, वही व्यक्ति कौन है? आत्मिक मनुष्य. അപ്പൊ വചനം എഴുതിയത് പരിശുദ്ധാത്മാവാണ്. वचन लिखा है पवित्र आत्मा ने. അത് ഗ്രഹിപ്പിച്ചു തരാനും ആത്മാവുണ്ട്. इसके लिए समझाने के लिए भी पवित्र आत्मा है. എത്ര ശ്രേഷ്ഠമാണല്ലേ? कितना श्रेष्ठ बात है ना. മഹാത്മാഗാന്ധി ഒരു പുസ്തകം എഴുതി. महात्मा गांधी ने एक पुस्तक लिखा. അദ്ദേഹം എഴുതിയ പുസ്തകം ഞാൻ വായിക്കുമ്പോൾ वो उनका पुस्तक जब मैं पढ़ता हूँ तो
എന്നെ അത് മനസ്സിലാക്കി തരാൻ എന്നെ സഹായിക്കാൻ അദ്ദേഹത്തിന് എന്റെ അടുക്കൽ എത്താൻ കഴിയത്തില്ല. वो बातों वो किताब में किस उद्देश्य से लिखा है, क्या अर्थ में लिखा है, क्या क्या परिस्थिति में लिखा है, ये सब बातें समझा के देने के लिए महात्मा गांधी नहीं है, എന്നാൽ वो आ नहीं सकता. തിരുവചനം എന്താണ്? परंतु वचन क्या है? അത് അതാണ് ഏറ്റവും ശ്രേഷ്ഠം. वो है श्रेष्ठता. അപ്പോൾ ജഡമെന്ന് പറയുമ്പോഴുള്ള വ്യാഖ്യാനത്തിലേക്ക് നമ്മൾ വരുമ്പോൾ इसलिए वो शारीरिक प्रकृति या शरीर करके उसका अर्थ को जब हम समझते हैं, ഞങ്ങളുടെ ആയുധം हमारा हथियार ആരോടാണ് യുദ്ധം ചെയ്യുന്നത്? किसके साथ है हमारा युद्ध? നമ്മളിപ്പോ 2 Corinthians 10:4 വായിച്ചു. दूसरा कोरिन्थी 10:4 में हमने पढ़ा. അവിടെ നമ്മള് ആരോടാണ് യുദ്ധം ചെയ്യേണ്ടത്? किसके साथ है हमारा युद्ध? ഫ്ലഷ് എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? शरीर मतलब क्या है, या शारीरिक प्रकृति मतलब क्या है? അതായത് ഈ ജഡമുള്ളവൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? जिसके पास शारीरिक प्रकृति है वो क्या करता है? ദൈവത്തോടാണ് യുദ്ധം ചെയ്യുന്നത്. वो परमेश्वर से युद्ध करता है. നമ്മളൊരു പാപം ചെയ്യുമ്പോൾ जब उदाहरण के लिए जब हम पाप करते हैं, സാത്താൻ നമ്മുടെ ജഡത്തെ ഉപയോഗിക്കുന്നു. तब क्या हो रहा है वास्तव में? हम पाप करते समय में शैतान हमारा ये पाप से भरा हुआ, प्रकृति से भरा हुआ शारीरिक को इस्तेमाल करता है पाप करने के लिए. അപ്പൊ നമ്മളിലെല്ലാം ഒരു സാത്താന്റെ ആയുധമാകുന്ന അല്ലെങ്കിൽ അവന്റെ ദൈവത്തോട് നമ്മൾ യുദ്ധം ചെയ്യാൻ വേണ്ടി അവന്റെ യുദ്ധ ഉപകരണങ്ങൾ നമ്മൾ ഇൻസ്റ്റാൾ ആണ് ഓൾറെഡി. तो शैतान का हथियार क्या है? हम लोग है. मतलब हम हमारे अंदर जो पाप में शारीरिक प्रकृति का स्वभाव है उसको इस्तेमाल कर रहे हैं. ये हथियार कब से है? पहले से ही हमारे अंदर मौजूद है. അപ്പോൾ അടുത്ത നമ്മൾ അതിന്റെ 2 Corinthians 10:5 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ 10:5 जब हम पढ़ते हैं, इसलिए हम कल्पनाओं का हाँ। और हर एक ऊंची बात का नहीं, और नहीं, नहीं, परमेश्वर अदर की नहीं। पहचान के विरोध में उठती है, खंडन करते हैं और हर एक भावना को ഓക്കെ 3-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका 3 भी पढ़ना. ഞങ്ങള് ജഡത്തിൽ നടക്കുന്നുവെങ്കിലും അപ്പോൾ ആ ജഡം ഏതാണ്? 3 पढ़ना, 10 पढ़ना. क्योंकि यद्यपि हम शरीर में चलते फिरते हैं हाँ। तो भी शरीर के अनुसार नहीं हाँ। करते. तो ये कौन सा शरीर है? ഇവിടെ ഞങ്ങൾ ശരീരത്തിലാണ്, तो यहाँ पर हम कैसे जी रहे हैं? പക്ഷേ ഞങ്ങൾ शरीर में जी रहे हैं. ജഡത്തിലല്ല പോരാടുന്നത്. അപ്പോൾ ആ परंतु ജഡം വേറെയാണ്. तो परंतु हमारे युद्ध कैसा है? वो शारीरिक प्रकृति क्या उस वजह से नहीं है. അപ്പൊ ഫ്ലഷ് എന്താണ്? तो इसीलिए वो प्रकृति, वो पाप में प्रकृति क्या है? ദൈവത്തിന് എതിരെ मतलब परमेश्वर के खिलाफ നമ്മൾ സ്നേഹിക്കുന്ന, हम जो स्वयं से प्रेम करते हैं, നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്ന, अपने आप को प्रेम करते हैं, നമ്മളെ രക്ഷിച്ച, हमें खुद को बचाया, നമുക്ക് വേണ്ടി ജീവൻ തന്ന, हमें जो जीवन दिया, നമ്മളെ अपने आप को, ആ ദൈവത്തിനെതിരെ वो परमेश्वर के खिलाफ യുദ്ധം ചെയ്യാൻ युद्ध करने के लिए നമ്മളിലുള്ള സാത്താന്റെ യുദ്ധ ഉപകരണമാണ് ജഡം. हमारे अंदर जो शैतान का हथियार है वो है हमारे प्राथमिक प्रकृति का शरीर. അതുകൊണ്ട് ജഡത്തെ നമ്മൾ ശരിക്കും തിരിച്ചറിയണം. इसीलिए ये शारीरिक प्रकृति को उस बात को सही रीति से समझना जरूरी है. അപ്പോൾ നമ്മളിലെ സാത്താൻ നമ്മളെ ഉപയോഗിക്കുകയാണ് ദൈവത്തിനെതിരെ. मतलब शैतान क्या कर रहा है? वो हमें हथियार बना रहा है. किसके खिलाफ युद्ध करने? परमेश्वर के खिलाफ युद्ध करने. അപ്പൊ നമ്മള് പുതിയ നിയമത്തിലാണെങ്കിലും പഴയ നിയമത്തിലാണെങ്കിലും കൂടെ വായിക്കുന്നുണ്ട്, ദാവീദ് പാപം ചെയ്തപ്പോൾ ദൈവമേ ഞാൻ നിനക്കെതിരെ പാപം ചെയ്തു. तो हम लोग पुराने नियम हो या नए नियम हो, पाप का तत्व हमें समझना है. दाऊद भजन संगीता में कहता है, हे परमेश्वर मैंने आपके खिलाफ मैंने पाप किया है करके वो बोलकर वो पश्चाताप करता है. അപ്പോൾ പാപം വളരെ സീരിയസ് ആയ ഒരു കാര്യമാണ്. इसलिए पाप बोला तो बहुत ही गंभीर विषय है. അത് നമ്മളെ സാത്താൻ ഉപയോഗിക്കുന്നതാണ്. और वो उसका मतलब क्या है? पाप मतलब क्या है? शैतान हमारा इस्तेमाल करना है, वो है पाप का दशा. അപ്പോൾ അതിന്റെ ഒരു മോഡൽ നമ്മൾ അത് വേദപുസ്തക ലിസ്റ്റ് പലയിടത്തും വളരെ വിസ്താരമായി കൊടുത്തിട്ടുണ്ട്. तो उसके लिए वो क्या क्या, वो प्रकृति क्या क्या है, या कौन सा पाप का विषय है करके वो सारे बातें वचन में, ये है बातें पाप है करके उसका लिस्ट वचन में दिया है. നമ്മള് ഗലാത്യ ലേഖനം 5:19 നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उदाहरण के लिए गलतियों का पुस्तक 5:19 जब हम पढ़ते हैं, അവിടെ ഈ സാത്താൻ ഉപയോഗിക്കുന്ന ഉപകരണങ്ങളെ കുറിച്ച് ഒരു ലിസ്റ്റ് കൊടുത്തിട്ടുണ്ട്. तो उसमें 5:19 और 20 जब पढ़ते समय में वो उपकरण को इस्तेमाल करने के लिए क्या क्या बातें हैं जो मदद हो जाता है करके वो बातें को हम देखते हैं वहां पर. ഇതിന്റെ അവിടെ പറയുകയാണ്, और फिर कहता है ഇത് പ്രാക്ടീസ് ചെയ്യുന്നവൻ, जो कोई ये बात को करता है, പ്രാക്ടീസ് ചെയ്യുന്ന അല്ലെങ്കിൽ അത് അഭ്യസിക്കുന്നവൻ, मतलब जो ये प्रतिदिन यही चीज करते रहता है, हाँ, ആരും वो ऐसा लोग कोई भी ദൈവരാജ്യത്തിൽ പ്രവേശിക്കും. परमेश्वर का राज्य में प्रवेश नहीं करेगा या उसको भाग नहीं मिलेगा. അല്ലേ? അപ്പൊ നമ്മളവിടെ സ്വർഗത്തിൽ പോകാതിരിക്കല്ലേ? 21 का आखिरी भाग पढ़ना.
ऐसे ऐसे काम करने वाले। हाँ, ऐसे ऐसे काम करने वाले मतलब क्या? जिसको आदत हो गया है करते रहने का, उसका स्वभाव ही ऐसा करते रहने वाला है, ऐसा लोग। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടതിന് ശേഷം मतलब हमारा नया जन्म हो गया, നമ്മൾ അത് പാപം പ്രാക്ടീസ് ചെയ്യുന്നില്ല, നിരന്തരം നമ്മൾ ചെയ്യുന്നില്ല. परंतु उद्धार होने की वजह से हम लोग बार बार पाप नहीं कर रहे। നമ്മളിൽ പാപം വരാം. हमारे अंदर पाप आ सकता है। അതെങ്ങനെ വരുന്നു? वो कैसा आ रहा है? നമ്മുടെ ജഡത്തെ हमारे ये शारीरिक प्रकृति को, അല്ലെങ്കിൽ കർത്താവുമായിട്ട് നമുക്ക് ബന്ധമില്ലാതെ വരുമ്പോൾ, या फिर जब हम लोग प्रभु के साथ का संबंध में कुछ भी दरार आता है तो അപ്പോൾ നമുക്കറിയാം നമ്മൾ ഉപയോഗിക്കേണ്ട ആയുധം സർവായുധ വർഗം നമ്മൾ നേരത്തെ ചിന്തിച്ചതാണ്. നമ്മളെ ദൈവം ധരിപ്പിച്ചിരിക്കുന്നത് സർവായുധ വർഗമാണ്. इसलिए हमें एफिसियों का पुस्तक 8वां अध्याय में पढ़ते समय में सब प्रकार का हथियारों को प्रभु ने हमें पहना दिया है करके बोला। वो हथियार को हम पहने रहे, അത് നമ്മൾ സാത്താനെതിരെ ഉപയോഗിക്കാനാണ്. वो हथियार किसके खिलाफ इस्तेमाल करना है? शैतान के खिलाफ इस्तेमाल करने के लिए। നീതി, സത്യം, അങ്ങനെ ഒരുപാട് കാര്യങ്ങളുണ്ട്. उसमें धार्मिकता है, सत्य है, वचन है, ये सब किसके खिलाफ है? शैतान के खिलाफ इस्तेमाल कर रहे हैं। ഇത് നമ്മൾ ധരിച്ച് നിന്നാൽ മതി. इसको खाली पहन के धारण करके रहना है, खाली സാത്താൻ ഭയന്ന് ഓടിപ്പോകും. शैतान डर के भाग जाएगा, അല്ലേ? है ना? നമ്മളെ ഉദാഹരണമായിട്ട് നമ്മൾ വായിക്കുക, അതായത് നമ്മൾ അപ്പോസ്തല പ്രവൃത്തി 24ന്റെ 24ഉം 25 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ प्रेरितों का कार्य 24 का 24 और 25, Acts 24, 25. സർവായുധ വർഗം ധരിച്ച് ദൈവത്തിന്റെ ദാസനായ പൗലോസ് തിരുവചനം പറയുകയാണ് ഫെലിക്സിനോട്. वहां पर सब प्रकार का हथियार को पौलुस पहन कर धारण करके फिलिक्स के सामने आकर वचन बांट रहा है। 24-25 വാക്യങ്ങൾ जल्दी पढ़ना 24-25। അവിടെ അദ്ദേഹം ധരിച്ചിരിക്കുന്ന സർവായുധ വർഗമാണ്, ജഡമല്ല. तो वहां पर पौलुस ने क्या पहन के रखा है? अपना शारीरिक प्रकृति का, शरीर का स्वभाव को नहीं पहना है, बल्कि मसीह का जो हथियार, जो उसको एफिसियों का पुस्तक में जो हम पढ़ते हैं, उसको पहनकर वो वचन बोल रहा है। അവിടെ ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുകയാണ്. वहां पर मसीह का प्रचार किया जा रहा है। പ്രസംഗിച്ചപ്പോൾ प्रचार करते समय में ഫെലിക്സിലുള്ള फिलिक्स के अंदर, സാത്താന്റെ ആയുധങ്ങള് ഭ്രമിക്കാൻ തുടങ്ങി. उसके अंदर, फिलिक्स के अंदर का जो शैतान का हथियार क्या हो गया? फड़फड़ाने लगा, भयभीत हो गया, मतलब वो विचलित होगा, क्योंकि शैतान उसको जो फिलिक्स को कब्जा करके रखा था, पौलुस का हथियार ने आकर उसको वार किया। പൗലോസ് ധരിച്ചിരിക്കുന്നത് ആരെയാണ്? पौलुस ने किसको धारण किया है? ദൈവത്തിന്റെ സർവായുധ വർഗം. परमेश्वर का सब प्रकार का हथियार को। അപ്പോൾ ഈ ജഡം എന്ന് പറയുന്നത് എന്താണ്? परंतु ये शारीरिक प्रकृति क्या है? സാത്താന സർവായുധ വർഗം. शैतान का सब प्रकार का हथियार है वो। മനസ്സിലായില്ലേ? दोनों में फर्क समझ रहे हैं ना? നമ്മൾ ജനിച്ചത് തന്നെ ജഡത്തിലാണ്, हम लोग जन्म में ही कैसा था? शारीरिक प्रकृति से हम लोग जन्म लिए थे। അല്ലെ? ഒരു കൊച്ചു ജനിക്കുമ്പോൾ ജഡപ്രകാരമാണ് ജനിക്കുന്നത്. एक बच्चा जब जन्म लेता है तो शारीरिक प्रकृति से जन्म लेता है वो। അത് പക്ഷേ ആ യുദ്ധോപകരണങ്ങൾ പ്രാക്ടീസ് ചെയ്യാൻ പ്രായമായില്ല, ആയി വരുമ്പോൾ തന്നെ ചെയ്തോളൂ. परंतु वो बच्चा रहते समय में शरीर को एक हथियार के रूप में इस्तेमाल करने उसको नहीं मालूम, जैसा जैसा बड़ा होता है वो सीखते रहता है। അപ്പോൾ നമ്മളൊക്കെ ഇത് ഉപയോഗിക്കണമെങ്കിൽ ജഡത്തിന്റെ ജ്ഞാനം വേണം. परंतु इसीलिए ये शारीरिक हथियारों को इस्तेमाल करने के लिए शारीरिक ज्ञान भी चाहिए। ശരീര ആ ജ്ഞാനം ഇല്ലെങ്കിൽ ഈ ഉപകരണം ഉപയോഗിക്കാൻ കഴിയില്ല. परंतु अगर ये ज्ञान ही नहीं है तो उपकार मतलब वो हथियारों को, जो शारीरिक हथियार है, उसको इस्तेमाल करने ही नहीं हो पाएगा। നമുക്ക് ജെയിംസിന്റെ പുസ്തകം 3:14 വായിക്കുമ്പോൾ याकूब का पुस्तक 3:14 हम पढ़ते हैं। അവിടെ ഒരു മനുഷ്യന്റെ ഹൃദയത്തിൽ അല്ലെങ്കിൽ നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ സത്യത്തിന് വിരുദ്ധം, സത്യം എന്ന് പറയുന്നത് ദൈവത്തിന്റെ ആയുധവർഗമാണ്. तो उसपे वहां पर लिखा, अगर एक व्यक्ति के अंदर सत्य के खिलाफ कुछ बातें हैं, तो सत्य मतलब क्या है? परमेश्वर का हथियार है वो। സത്യത്തിന് വിരുദ്ധമായി सत्य के खिलाफ നിങ്ങളുടെ ഹൃദയത്തിൽ तुम्हारे हृदय में എന്തൊക്കെ ഉണ്ടെങ്കിൽ क्या क्या बातें रहा? तो 14 पढ़ना। पर यदि तुम अपने अपने मन में हाँ। कड़वी डाह हाँ। और विरोध रखते हो, हाँ। तो सत्य के विरोध में घमंड। देखो, सत्य के विरोध में है वो। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? ദൈവത്തിന്റെ സർവായുധ വർഗത്തിനെതിരെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ തന്നെ എന്തുണ്ട്? സാത്താന്റെ സർവായുധ വർഗമാണ്. मतलब हम लोग जो उस समय में परमेश्वर का सर्व हथियारों को जो हम लोग पहनकर बैठे, उस समय में सत्य नहीं होने की वजह से क्या हो गया? शैतान का सब प्रकार का हथियार को पहनकर परमेश्वर के खिलाफ हो गए। അപ്പൊ അങ്ങനെയുള്ള വ്യക്തിക്ക് ആത്മീയ യുദ്ധം നടത്താൻ പറ്റുമോ? ऐसा व्यक्ति को आत्मिक युद्ध करने हो पाएगा क्या? സാത്താൻ നമ്മളെ ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക ദൈവത്തിനെതിരെ. क्योंकि शैतान क्या कर रहा है? वो हमें इस्तेमाल कर रहा है परमेश्वर के खिलाफ। അപ്പോൾ ഇത് ഈ ജ്ഞാനം, इस प्रकार का ज्ञान, അല്ലെങ്കിൽ ജഡത്തെ ഉപയോഗിക്കാനുള്ള ജ്ഞാനം, या फिर ये शारीरिक प्रकृति से भरकर शैतान जो इस्तेमाल कर रहा है और हमें आदत हो रहा है इस्तेमाल करने का, ये ज्ञान അതിന് 3:15 വായിക്കുന്നുണ്ട്. 3:15 में हम पढ़ते हैं। यह ज्ञान वह नहीं जो ऊपर से उतरता है, हाँ। वरन सांसारिक और शारीरिक और शैतानी है। നോക്കുക, അവിടെ പ്രധാനം ആദ്യം അത് എർത്തിലിയാണ്. सबसे पहला वो कहता है कि वो भूमि का है, പിന്നെ പറയുകയാണ് സെൻസ്വൽ എന്ന് പറഞ്ഞാല് പഞ്ചേന്ദ്രിയങ്ങൾ വഴിയാണ്, उसके बाद ആത്മാവ് വഴിയല്ല,
पहला क्या है? संसारिक। संसारिक, मानी कि वो पृथ्वी आना चाहिए, पृथ्वी का है, मतलब ये भूमि का है। हाँ। उसके बाद है शारीरिक, यानी कि हमारा जो पंच यंत्र जो इस्तेमाल करने का जो सेंसस है, हाँ। उस रीति से, मतलब शैतान हमेशा कैसा कार्य करेगा? हमारा पंच यंत्र से देखकर स्पर्श कर हमारे देह में उसका अनुभव होता है। അതാണ് എന്താണ് ഡിമോണിക് ആണെന്ന്. अगर वैसा रहा तो मतलब वो व्यक्ति को कौन इस्तेमाल कर रहा है? शैतान, यानी दुष्ट आत्माएं, डीमंस करके लिखा, यानी दुष्ट आत्माएं, शैतान। അപ്പൊ നമ്മളെ നോക്കണം, സാധാരണ നമ്മളെ കംപ്ലീറ്റ്. അപ്പൊ എങ്ങനെയാണ് നമുക്ക് ഇതിൽ നിന്നും ഈ സാത്താന്റെ സർവായുധ വർഗം നമ്മൾ ഉപയോഗിക്കാതെ നമുക്ക് എങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ സർവായുധ വർഗം ധരിക്കാൻ കഴിയും? അതിനെ കുറിച്ചാണ് നമ്മൾ ഇന്ന് ചിന്തിക്കുന്നത്. तो इसके लिए एक ऐसा अभी हो सकता है, विश्वासी हो जाने के बाद जिसको हमेशा आदत है शैतान का हथियारों को पहनकर, शैतान का औजार पहनकर जीते रहने का, जिसको आदत हो गया है, ये विश्वासी कैसा अभी मसीह का हथियार को धारण करके जिएगा, उस विषय में हम देखेंगे। അപ്പൊ സാത്താന്റെ ആയുധം എന്തൊക്കെയാണ്? शैतान का हथियार क्या क्या है? ഇപ്പൊ നമ്മൾ വായിച്ച अभी हमने देखा द्वेष, ईर्ष्या, और गलतियों का पुस्तक में भी हम पढ़ा, वो सब क्या है? उसका हथियार है। അപ്പൊ അത് നമ്മളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ സാത്താൻ നമ്മുടെ അടുക്കൽ വന്ന് പ്രത്യേകിച്ച് ഒന്നും ചെയ്യേണ്ടതില്ല. കാരണം നമ്മൾ ചെയ്തുകൊണ്ടിരുന്നോളും, യുദ്ധം ചെയ്ത്. കാരണം നമ്മുടെ കയ്യിൽ തോക്ക് തന്നിരിക്കുകയാണ്, ബോംബ് തന്നിരിക്കുകയാണ്, അത് ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടിരുന്നോളും. वो सब हथियार अगर हमारे अंदर है तो शैतान को उठकर आकर हमारे अंदर कार्य करने का जरूरत नहीं है, क्योंकि शैतान का उपकरण पहले से ही हमारे अंदर है। उसका पिस्तौल है, उसका बॉम्ब है, उसका बंदूक है। हम क्या कर रहे हैं? शैतान का हथियार को लेकर युद्ध कर रहे हैं। അപ്പൊ ദൈവത്തിന്റെ ഉദ്ദേശം എന്താണെന്ന് അറിയാമോ? परंतु परमेश्वर का उद्देश्य क्या है? ഒരാളെ സർവായുധ വർഗം ഉണ്ടെങ്കിൽ एक व्यक्ति के अंदर सब प्रकार का हथियार को उसने अगर प्रभु का उसको पहना है तो, ആ സർവായുധ വർഗം പിടിച്ചു വാങ്ങിയാൽ, अगर वो सारा हथियार को खींच कर ले लिया तो, അതാണ് ബലവാനെ പിടിച്ചു കിട്ടിയിട്ട് അവന്റെ സർവായുധ വർഗം പിടിച്ചെടുത്താൽ അവൻ ആയുധമില്ലാത്തവനായി തീർന്നാൽ ഒരു ചെറിയ കുട്ടിയുടെ മുമ്പിൽ പോലും ഭയന്നു പോകും. मतलब क्या है कि अगर एक घर में अगर तुमको प्रवेश करना है तो वो घर में जो सबसे बलवान है उसको बांध के रखेगा तो ही वो प्रवेश कर सकता है। तो वो उसके लिए प्रभु का तत्व क्या है? वो बलवान से भी बड़ा बलवान का सामर्थ प्रभु हमें देकर उसको उसका हथियार को अगर अस्त्रहीन कर दिया तो, ऐसा अस्त्रहीन हुआ वाला व्यक्ति को एक बच्चा भी आके गिराएगा तो गिर जाएगा वो। അപ്പോൾ യേശു എന്ത് ചെയ്തു? യേശു എന്തിനാണ് വന്നത്? तो प्रभु क्यों आया? സാത്താന്റെ പ്രവൃത്തികളെ അഴിപ്പാൻ. शैतान का सारा कार्यों को खत्म करने के लिए आया ना। എന്ന് പറഞ്ഞാൽ इसका मतलब क्या है? സാത്താന്റെ കയ്യിൽ എന്തെല്ലാം യുദ്ധോപകരണം ഉണ്ടോ അത് യേശു തന്റെ ശരീരത്തിലേക്ക് കൊണ്ടുവന്നു. शैतान, इसलिए प्रभु ने क्या किया क्रूस में? शैतान के पास जो भी उसका हथियार है जो मनुष्य के अंदर इस्तेमाल करता है, वो सारा हथियारों को प्रभु ने क्रूस में अपने ऊपर ले लिया, सब कुछ ले लिया। എന്നിട്ട് സാത്താൻ എന്ത് ചെയ്തു? इसके वजह से अभी शैतान के हाथ में क्या है? ഡിസ്ആംഡ് ആക്കി എന്ന് वो പറഞ്ഞാൽ अस्त्रहीन हो गया। मतलब हथियार अगर उसके हाथ से छीन लिया तो हाँ। शैतान के पास अभी हथियार नहीं है। Praise the Lord. Praise the Lord। ആയുധം ഇല്ലാത്തവരെ ഇപ്പൊ സാത്താൻ ആരാന്നറിയാമോ? तो अभी वास्तव में शैतान का असली हालत क्या है? बिना हथियार से युद्ध करने आ रहा हो। അലറുന്ന സിംഹം എന്നാണ് വായിക്കുന്നത്. हम उसका पहला पत्रोस 5 में हम क्या पढ़ते हैं? वो गरजता हुआ एक सिंह के समान है। ഇത് പറഞ്ഞ എന്താണ്? मतलब क्या है? ബാലസിംഹമല്ല, मतलब छोटा सिंह नहीं, അവന്റെ പല്ലെല്ലാം അങ്ങ് വലിച്ചെടുത്തു, मतलब गरजता हुआ, मतलब अवस्था क्या है कि वो शेर का दांत पूरा निकाल दिया കാലിലെ നഖവും പിടിച്ചെടുത്തു. और उसका हाथ पैरों का जो नाखून था वो भी उखाड़ दिया प्रभु क्रूस में। ഇനി പുള്ളിക്ക് ഒന്നും ചെയ്യാൻ കഴിയുള്ളൂ, अभी वो शेर क्या कर सकता है? सिर्फ गरज सकता है। നമ്മളവനെ പേടിക്കണം. ऐसा सिंह से हम डरना है क्या? जो अस्त्रहीन हो चुका है। അപ്പോൾ കർത്താവ് അത് അവന്റെ ആയുധം വലിച്ച് പിടിച്ചെടുത്ത് അവനെ നിരായുധനാക്കി तो प्रभु ने എന്നുള്ള കാര്യം നമുക്ക് വിശ്വാസത്താൽ മനസ്സിലായില്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ജഡത്തെ അവൻ ഉപയോഗിച്ചുകൊണ്ടേയിരിക്കും. तो इसके लिए प्रभु ने कलवरी क्रूस में जो उस शैतान को उसका सारा अस्त्र को उससे छीनकर उसका नंगा का अवस्था में डालकर उसको अभी बिना एक अपाहिज के जैसा, मतलब उसके पास हथियार है ही नहीं, उस अवस्थे में है करके इस बात का विश्वास अगर हमारे अंदर सही रीति से मजबूती से अगर दृढ़ बात अगर हमारे अंदर पक्का नहीं हुआ है तो शैतान क्या करेगा? वो हमें एक हथियार बनाकर इस्तेमाल करेगा। അതാണ് നമ്മൾ ക്രിസ്തുവിനോട് കൂടെ മരിച്ചു, അതാണ് ക്രിസ്തുവേശുള്ളവർ ജഡത്തെ. इसके लिए हम लोग क्या पढ़ते हैं? मसीह के साथ मरना जरूरी है। जो मसीह के साथ मर चुका है वो शरीर के लिए भी मर चुका है, शारीरिक पाप में प्रकृति के लिए भी मर चुका है। എന്ത് ചെയ്തു? क्या हुआ? അവന്റെ സർവായുധ വർഗം മുഴുവനും ചത്തു നമ്മളിൽ. मतलब क्या? हम लोग जो जन्म से हमारे पास जो हम लोगों ने हथियार लेकर, शारीरिक हथियार लेकर जन्म लिया था, जो शैतान इस्तेमाल कर रहा है, प्रभु के साथ जब हम लोग क्रूस में मर गए तो शैतान का वो सारा हथियार क्या हो गया? उधर ही खत्म हो गया। हम भी अस्त्रहीन हो गए।
നമ്മള് കൊലോസ് ലേഖനം 2-ാം അധ്യായത്തിന്റെ 15-ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ कोलोसों का पुस्तक 2:15 जब हम पढ़ते हैं, അവിടെ उसने प्रधानों हाँ। अधिकारों को ऊपर हाँ। से उतारकर हाँ। उनका खुला तमाशा बनाया। അവനെ എന്ത് ചെയ്തു? उसको क्या कर दिया? कुल्लम कुल्ला एक तमाशा बना दिया। പുള്ളിക്കാരനെ എന്ത് ചെയ്തു? वो व्यक्ति का हालत क्या हो गया अभी? अब वो एक मजाक बन गया हो, मतलब उसके पास कुछ हथियार नहीं है, वो कमजोर हो गया हो। ആർക്ക്? വിശ്വസിക്കുന്നവർക്ക്. किसके लिए? जो विश्वास करते हैं उन लोगों के लिए। നമ്മൾ പാടും, हम लोग गीत गाते हैं, മസീഹ് ജീവൻ ഉള്ളിൽ വന്നു, मसीह जीवन हमारे अंदर आया, ജീവൻ ബദൽ ഗയാ. जीवन बदल गया। പക്ഷെ ആരെയാ സേവിക്കുന്നത്? परंतु सेवा किसका कर रहे हैं? उसी शैतान का। अदा क्या मैं- हमारे शारीरिक प्रकृति का। വേദപുസ്തകത്തിൽ ആത്മീയനെന്നും ജഡീകനെന്നും രണ്ട് വശമുണ്ട്. इसके लिए- മൂന്നുണ്ട്. എന്നാലും इसके लिए हम लोग वचन में एक विश्वासी हो जाने के बाद उस विश्वासी का हालत को समझना है। विश्वासी 2 प्रकार का स्तर में गिर सकता है, या तो आत्मिक बनकर चल सकता है या तो शारीरिक बनकर चल सकता है। ആത്മീയൻ ആരാണ്? आत्मिक कौन है? ദൈവത്തിന്റെ സർവായുധ വർഗം. जो हमेशा प्रभु का सब प्रकार का हथियार को धारण करके, അതായത് ആത്മാവിന്റെ ഫലങ്ങൾ ധരിച്ചുകൊണ്ട് यानी कि आत्मा का फल को धारण करके प्रकट करके जीने वाला विश्वासी, സാത്താനെതിരെ യുദ്ധം ചെയ്യുക. वो क्या कर रहा है? ऐसा व्यक्ति, सच्चा विश्वासी, जो आत्मिक विश्वासी शैतान के खिलाफ युद्ध कर रहा है। കാരണം അവനെ ധരിച്ച് നിന്നാൽ തന്നെ പുള്ളി പല്ലും ഇല്ല നഖവും ഇല്ല, പുള്ളിക്കാരൻ ഓടി പോകും. क्योंकि जो व्यक्ति मसीह को धारण करके खड़ा, उसको खड़ा रहना है। खड़ा रहते हुए शैतान देखेगा तो क्या होगा? वो आक्रमण नहीं कर सकता, क्योंकि उसके पास दांत नहीं, नाखून नहीं। हम मसीह को पहना हुआ देखकर दूर से ही वो भाग जाता है। എന്നാൽ ആ വശം മനസ്സിലാകാതെ परंतु वो तरफा, वो बाजू का, वो बातें जो आत्मिक विश्वासी मसीह को पहने रहना है करके नया जन्म पाया हुआ विश्वासी ये बात को नहीं समझ पा रहे, तो അവൻ ജഡീകനാണ്. वो क्या है? शारीरिक है। സാത്താൻ നമ്മളിലേക്ക് ഒരു ചിന്ത കൊണ്ടുവരുമ്പോഴേക്കും ऐसा व्यक्ति के अंदर शैतान जब उसके हृदय में एक संकल्प, एक विचार लाया, तो എന്ത് ചെയ്യുന്നു? वो क्या करेगा? നമ്മൾ ഉടനെ ദൈവത്തിനെതിരെ യുദ്ധം ചെയ്യും. वो बातों को विचार कर करके वो गढ़ों को बांध रहा है। गढ़ों को बांधकर क्या हो गया? परमेश्वर के, प्रभु के खिलाफ युद्ध कर रहा है। അതാണ് നമ്മൾ 2:5 വായിച്ചത്. इसलिए हमने 2 कोरिन्थी 10:5 में हमने पढ़ा, ദൈവത്തിന് വിരുദ്ധമായി പൊങ്ങുന്ന परमेश्वर- എല്ലാ ഉയർച്ചയും परमेश्वर के खिलाफ उठने वाला जो भी बातें था ആ, उसको खंडन करके ആ, और हर एक भावना को कैद करके हाँ। मसीह का आज्ञाकारी बना देते हैं। അതിനെന്ത് ചെയ്യുന്നു? ബ്രിങ് ക്യാപ്റ്റിവിറ്റി, അതിനെ പാലായനം ചെയ്യിക്കുന്നു ക്രൂശിലേക്ക്. तो उसको खंडन करते हैं, मतलब क्या है? खंडन करना उसको एक बंदी ग्रह में डाल दिया। वो बंदी ग्रह के अंदर है, क्रूज पर है। हमने हमारे अंदर की प्रभु के खिलाफ उठकर आने वाला जो भी बातें हैं, प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने से क्या हो गया? वो सारा ऊंचा उठने वाला बातें क्रूज में कैद हो गया। അപ്പൊ നമ്മളെയും കൊണ്ട് इसलिए हमें लेकर യേശു സാത്താനെ ലജ്ജിപ്പിക്കാനാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. प्रभु का आग्रह क्या है? हमें इस्तेमाल करके शैतान को लज्जित करना। ശരിക്കും നമ്മൾ ആ ആത്മീയൻ എന്ന നിലയിലേക്ക് വന്നാൽ अगर सचमुच वो विश्वासी आत्मिक स्तर की ओर पहुंच गया, तो നമ്മുടെ ശബ്ദം കേൾക്കുമ്പോഴേക്കും പുള്ളി ഓടിപ്പോകും. तो हमारा आवाज सुनते ही, हमारे चाल चलन से ही शैतान नजदीक आने नहीं होगा। आवाज सुनते ही डर जाएगा वो। എന്നാൽ അവന്റെ ആയുധം നമ്മളിലുണ്ടെങ്കിൽ परंतु अगर उसका शैतान का हथियार हमारे अंदर चालू है, तो അതാണ് ജഡീകൻ. वो है शारीरिक विश्वासी। അതുകൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ യുദ്ധ പരിപാടി ഇങ്ങനെയാണ്. इसलिए परमेश्वर का जो युद्ध करने का रणनीति है, जो तरीका है, वो इस रीति से है। അവന്റെ ശക്തിയുള്ള വെപ്പനെല്ലാം നിരായുധമാക്കിയിട്ട് നമ്മുടെ മുമ്പിലേക്ക് അവനെ വിടും. प्रभु क्या कर रहा है? अपने शत्रु को क्या कर रहा है? उसको, अपना शत्रु को पूर्ण रीति से अस्त्रहीन करके वो शत्रु फिर आ रहा है हमसे युद्ध करने के लिए। നമുക്ക് ഇസ്രായേലിന്റെ ചരിത്രത്തിലേക്ക് നോക്കുമ്പോൾ ഇത് തന്നെയാണ് हम കാണുന്നത്. लोग इसराइल का युद्ध का चरित्र देखेंगे, इतिहास देखेंगे, तो ऐसा हम देख सकते हैं। നമ്മൾ ഹോശേയ പ്രവചനം 1:7 വായിക്കുമ്പോൾ होशेया 1:11 में हम पढ़ते हैं, പിതാവായ ദൈവം പറയുകയാണ്. पिता परमेश्वर कहता है, അത് വായിച്ചാണ്. 1:11 ഒന്നിന്റെ 7 सॉरी 1:7 सॉरी 1:7 परंतु यहूदा के घराने पर मैं दया करूंगा और उनका उद्धार करूंगा। उनका उद्धार मैं धनुष या तलवार या युद्ध या घोड़ों या सवारों के द्वारा नहीं, परंतु उनके परमेश्वर यहोवा के द्वारा करूंगा। നോക്കുക, ആരെയും കൊണ്ട് രക്ഷിക്കും ഇസ്രായേലിനെ അല്ലെങ്കിൽ യഹൂദ ജനത്തെ? इसराइल को किसके द्वारा बचाएगा? यहोवा के द्वारा या परमेश्वर के द्वारा। അത് അക്ഷരീയമായ വാളുകൊണ്ടും കുന്നും കൊണ്ടും ഒന്നുമല്ല. मतलब एक तलवार लेकर या धनुष लेकर, बाण लेकर, उससे नहीं प्रभु उनको युद्ध जितवाएगा। എന്നാൽ അവരെ രക്ഷിക്കാനാണ് മശിഹ വന്നത്. उनको बचाने के लिए तो मसीहा आया था। മശിഹ വന്നപ്പോൾ അവരെ എന്ത് ചെയ്തു? मसीहा जब आया तो इन लोगों ने क्या किया? അവനെ തിരസ്കരിച്ചു. उसको टुकरा दिया। അതാണ് നമ്മളെ ഹോശേയ പ്രവചനം 5:15 വായിച്ചത്. होशेया 5:15 में हम पढ़ते हैं, ഞാൻ തിരിച്ച് എന്റെ വീട്ടിൽ ഞാൻ തിരിച്ചു പോവും. मैं वापस अपने घराने में जाऊंगा। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുക. 5:15 पढ़े, जब तक मैं अपने को अपराधी मानकर मेरे दर्शन के खोजी न होंगे, तब तक मैं अपने स्थान को
को न लौटूंगा। हाँ। जब वे संकट में पड़ेंगे तब जी लगाकर मुझे ढूंढने लगेंगे। നോക്കുക, അവര് മാനസാന്തരപ്പെട്ട് मतलब वो लोग मन फिराकर എന്നെ വിളിച്ചപേക്ഷിക്കുമ്പോൾ मेरे जब वो लोग अपेक्षा करेंगे, मेरे मुझे पुकारेंगे, ഞാൻ വരും तब मैं आऊंगा അവരെ രക്ഷിക്കാൻ. उनको बचाने। അത് സഭയുടെ രക്ഷയുടെ ഒക്കെ കഴിഞ്ഞ് ഞാൻ യുദ്ധത്തിന്റെ കർത്താവിനെ ആ രീതിയെ കുറിച്ച് പറയുകയാണ്. ये एक्चुअली मंडली के बाद होने वाला, मंडली उठा लिया जाने के बाद 7 साल का महाक्लेश हो जाने के बाद की बात है। लेकिन मैं बस युद्ध का रणनीति, युद्ध किस रीति से हमारा प्रभु करता है उसका एक पार्श्व, उसका बातों को मैं बता रहा हूँ। അപ്പൊ ഇസ്രായേലിന് ഇന്ന് അവര് ലോകത്തിലുള്ള ഭൗമികമായിട്ടുള്ള യുദ്ധസാമഗ്രികളെല്ലാം ഉണ്ടാക്കുന്ന മിഷണറീസ് ആണ് ഇസ്രായേലിനുള്ളത്. आज इसराइल का अवस्था को मैं देखा जाए तो संसार में सबसे ज्यादा युद्ध, परमाणु हथियार क्यों ना हो, कोई भी प्रकार का गन कुछ भी हो जाओ, सबसे बेस्ट आज इसराइल में मिलता है। നമ്മള് അവരുടേതായിരിക്കുന്ന ആ ആർമിയുടെ സെറ്റപ്പ് പറയുകയാണെങ്കിൽ उनका अगर उनका सेना का सेटअप बताए तो അവർക്ക് ഒരു ലോക്കൽ മിലിറ്ററി ഉണ്ട്. उनको मतलब नगर को सुरक्षित रखने के लिए एक सेना है। എന്ന് പറഞ്ഞാല് അവർക്ക് ഹമാസ് പോലെയുള്ള അടുത്ത് കിടക്കുന്ന അറബികളോട് യുദ്ധം ചെയ്യാൻ ഒരു ലോക്കൽ മിലിറ്ററി ഉണ്ട്. मतलब उनको आजू बाजू के जो हमास या फलस्तीन, एक दो जो इसराइल के अंदर और आजू बाजू में उसमें चिपका हुआ लोग, उन लोग जब आतंकवाद को भेजते हैं, उन लोगों को साथ हिफाजत करने के लिए उन्हीं के नगर के जो स्थानीय सेनाएं हैं वो वहां पर तैनात है। അത് കൂടാതെ उसके अलावा അവർക്ക് ഗ്രൗണ്ട് ഫോഴ്സ് എക്വിപ്മെന്റ് എന്ന് പറഞ്ഞാൽ അവരുടെ സ്ഥലത്തിലേക്ക് ഏതെങ്കിലും ഒരു മിസൈല് ആരെങ്കിലും ടാർഗറ്റ് ചെയ്താൽ അത് നിരീക്ഷിക്കാനുള്ള സാറ്റലൈറ്റ് അവർക്കുണ്ട്. उसके अलावा उनके पास एक ऐसा सैटेलाइट है कि मानो कोई भी देश से अगर किसी ने रॉकेट या मिसाइल भेजा तो वो सैटेलाइट में इतना क्षमता है कि उनके पास उसका सारा उपकरण है कि मालूम पड़ता है कि एक मिसाइल आ रहा है और उसी मिसाइल को हवा में उड़ा देते हैं ताकि नगर में कुछ ना हो। എയർഫോഴ്സിന്റെ എക്വിപ്മെന്റ് ഉണ്ട്, ഏറ്റവും മോഡൽ രീതി അഡ്വാൻസ്ഡ് ആയിട്ടുള്ള എക്വിപ്മെന്റ് ഉണ്ട്. और उनके पास एयरफोर्स का जो हवाई जहाजों का एयरफोर्स का उनके सबसे मॉडर्न आधुनिक हथियारे हैं। പിന്നെ നേവൽ ഫോഴ്സസ് ഉണ്ട്. और फिर पानी का जो नेवी फोर्स का है, പിന്നെ റിമോട്ട് വെപ്പൺ സിസ്റ്റം ഉണ്ട്. रिमोट वेपन सिस्टम करके एक है। അവിടെ ഒരു സ്ഥലത്തിരുന്നുകൊണ്ട് റിമോട്ട് ചെയ്യാം. मतलब क्या, एक जगह पर बैठ के रिमोट दबा के मिसाइल भेजकर खत्म करना। ഇതിനെല്ലാം പുറമെ സ്പേസ് ഷട്ടിൽ ഉണ്ട്, इसके अलावा स्पेस शटल करके है സാറ്റലൈറ്റ്സ് ഉണ്ട്. और सैटेलाइट है। ഇതെല്ലാം അവരുടെ കയ്യിൽ ഇപ്പോൾ ഉണ്ട്. ये सब प्रकार का आधुनिक तकनीक, युद्ध का उपकरण उनके पास अभी है। അപ്പൊ ഇന്ന് അവർക്ക് യേശുവിനെ വേണ്ട. तो अभी उनको मसीहा नहीं चाहिए। ഇനി എങ്ങനെയാണ് ഇസ്രായേലിനെ രക്ഷിക്കുന്നത്? तो अभी प्रभु उनको कैसा फिर इसराइल को बचाएगा? ഇത് ഇവരുടെ കയ്യിലുള്ള കാലത്തോളം അവർക്ക് യഹോവയെ വേണ്ട. तो जब तक उनके पास इतने प्रकार के हथियार है उनके पास रहेगा तो यहोवा परमेश्वर उनको नहीं चाहिए। അതിന് ദൈവം ചെയ്ത പരിപാടി എന്താണ്? तो परमेश्वर क्या करेगा? അത് സക്രിയ പ്രവചനം 13-14 അധ്യായങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ जकरिया का पुस्तक 13 अध्याय 14 अध्याय, समय बचाने के लिए बस आप लिख देना। 13 अध्याय 14 अध्याय पढ़ते समय में प्रभु सबसे पहला इसराइल में क्या करेगा? ഇസ്രായേലിന് ചുറ്റും എല്ലാ ജാതികളെയും യുദ്ധം ചെയ്യാൻ ദൈവം തന്നെ കൂട്ടി വരുത്തും. सबसे पहला प्रभु स्वयं ही इसराइल के खिलाफ युद्ध करने के लिए सारा जातियों को इकट्ठा कर इसराइल को चारों ओर घेरेगा। ലോകം മുഴുവനും. पूरा दुनिया। ഇപ്പൊ നേരത്തെ നമ്മൾ UNA മിക്കവാറും എല്ലാ മെജോറിറ്റിയും വീറ്റോ പവർ ഉള്ളവരുടെ ഇസ്രായേലിന് സപ്പോർട്ടായിരുന്നു. अभी यूएन में अभी तक हम देखते हैं कि जो सबसे ज्यादा सपोर्ट करने के लिए जितने भी देश यूएनओ का भाग है वो लोग हमेशा इसराइल को सपोर्ट करने वाले तरफ में हमदर्दी दिखाने वाले देश है। ബ്രിട്ടൻ, ഫ്രാൻസ്, UK ഇതെല്ലാം ആരെ സപ്പോർട്ട് ചെയ്യുന്നു? ഇസ്രായേലിനെ സപ്പോർട്ട് ചെയ്യാറുണ്ട്. ब्रिटेन हो या यूरोपियन नेशंस हो या अमेरिका हो, बहुत सारे देश लोग क्या करें, जो सबसे ज्यादा मेजोरिटी यूएनओ को कंट्रोल करता है वो लोग सब इसराइल को हमदर्दी दिखाने वाले लोग हैं। ഇപ്പൊ ഫ്രാൻസ് വിട്ടു, അവരെ സഹായിക്കത്തില്ല. अभी फ्रांस ने अपना जगह हटा दिया, ബ്രിട്ടൻ വിട്ടു, ब्रिटेन ने अपना അപ്പൊ जगह ദൈവം हटा। അവരെയും കൊണ്ട് എന്റെ ഭൗമിക ലോകത്തിലെ സപ്പോർട്ട് എല്ലാം ദൈവം നിർത്തിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. अभी क्या कर रहा है परमेश्वर? ऐसे ऐसे हालात है, ऐसे ऐसा परिस्थिति तैयार कर रहा है जिसके वजह से संसार के लोग जो इसराइल के ऊपर हमदर्दी दिखाकर सपोर्ट दिखा रहे थे, एक एक कारण बोलकर लोग हट रहे हैं। अभी ഇനിയും അല്പമെങ്കിലും സപ്പോർട്ട് ഉള്ളത് അമേരിക്ക മാത്രമേ ഉള്ളൂ. अभी हल्का सा एक सपोर्ट बचा है, वो है अमेरिका। वो भी थोड़ा सपोर्ट कर रहा हूँ। ഇനി അവരും സപ്പോർട്ട് നിർത്തും. अभी वो भी थोड़े समय में सपोर्ट छोड़ देंगे। അങ്ങനെ ഇരിക്കുമ്പോഴാണ് ऐसे समय पर സർവ്വലോകരെയും पूरा दुनिया को ഇസ്രായേലിനെതിരെ യുദ്ധം ചെയ്യാൻ. इसराइल के खिलाफ युद्ध करने के लिए पूरा देश चारों तरफ से घेर लेंगे। അപ്പൊ നമ്മള് സക്രിയ പ്രവചനം അതിന്റെ 13 അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ जकरिया का पुस्तक 13 अध्याय जब पढ़ते हैं കർത്താവ് എങ്ങനെയാണ് അവരെ 14 അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ तो 14 अध्याय में അവരെ രക്ഷിക്കാൻ ഇറങ്ങി വരുന്നത് ഇപ്പോഴാണ്. बोला इस रीति से उनको बचाने के लिए यहोवा परमेश्वर आता है करके हम पढ़ते हैं। 14 14 1-2 വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ एक और तो जल्दी पढ़ना। सुनो, यहोवा का एक ऐसा दिन आने वाला है
जिसमें तेरा धन लूटकर तेरे बीच में बांट लिया जाएगा, क्योंकि मैं सब जातियों को यरूशलेम से लड़ने के लिए इकट्ठा करूंगा और वह नगर ले लिया जाएगा। ഓക്കെ. അപ്പോൾ സർവ്വജനവും അവരുടെ ആയുധങ്ങളെല്ലാം യുദ്ധത്തിൽ തീരും. तो अभी क्या हो गया? जब सारों वहां पर सब प्रकार का देश, सारा देश जाति लोग कहां पर किसके खिलाफ हो गया? इसराइल के खिलाफ घेर के बैठा है। तो ऐसा घेर के युद्ध करते समय में इसराइल एक एक मिसाइल छोड़ आखिरी में हालत क्या हो गया? इसराइल के पास अभी कोई भी मिसाइल नहीं, कोई भी बंदूक नहीं, कोई भी बॉम्ब नहीं। ऐसा हालत में अभी फिर क्या हो रहा है? ये देश के लोग अंदर प्रवेश करके नगर को खराब किया। അപ്പോൾ ഇസ്രായേൽ എന്ത് ചെയ്യും? तब इसराइल क्या करेगा? ബുദ്ധിമംഗലേക്ക് നോക്കും. जिसने उनको जिनके पूर्वज ने अब मसीहा को छुपा था, वो लोग उस छुपाए हुए प्रभु को देखेंगे। അപ്പോഴാണ് ദൈവത്തിന് സഹായം കിട്ടുന്നത്. तब परमेश्वर का मदद उतर कर आएगा, या मदद उनको मिलेगा। ക്രൂശിൽ കർത്താവ് നമ്മളെ സമ്പൂർണമായിട്ടും നമ്മുടെ ജഡത്തിന്റെ ആയുധവർഗം വെപ്പിച്ചു എന്ന് മനസ്സിലായില്ല എങ്കിൽ, यानी कि क्रूस का तत्व क्या है? क्रूस का संदेश क्या है? क्रूस का असली अर्थ क्या है? कि प्रभु ने हमारे शरीर का सब प्रकार का हथियारों को उसको अस्त्रहीन करके वो सारा हथियार को खत्म कर दिया है करके ये तत्व मालूम पड़ेगा, तो ही वो व्यक्ति के अंदर प्रभु का उद्धार का कार्य हो रहा है। ये इसराइल को अभी शारीरिक रीति से समझ में आएगा। അവന്റെ ജഡം തകർന്നു. मतलब वो व्यक्ति का शरीर जिस पर वो इतना भरोसा करके रखा था, जिसमें इतना वो घमंड करता था, वो पूरा टूटकर चकनाचूर हो गया। ഇനി കർത്താവിനെതിരെ ഉപയോഗിക്കാൻ സാത്താന്റെ ഒരു സർവായുധവർഗം അവന്റെ കയ്യിലില്ല. मतलब वो व्यक्ति कैसा हालत में है कि शैतान अभी ये व्यक्ति को इस्तेमाल करके वो व्यक्ति से हथियार निकालकर प्रभु के खिलाफ युद्ध करने के लिए कोई भी हथियार वो व्यक्ति के अंदर नहीं है, क्योंकि सब क्रूस में खत्म हो गया। ശത്രുവിന്റെ കയ്യിൽ നിന്ന് ദൈവം എല്ലാം പിടിച്ചു വാങ്ങി. शैतान के पास हथियार था क्या? था। जो भी हथियार था प्रभु खींच के उसको क्या कर दिया? अस्त्रहीन कर दिया। പിന്നെ ആരുടെ കയ്യിലാ ഉള്ളത് ഇനി? अभी बचा कुछ हथियार किसके पास है? शारीरिक लोगों के पास। അപ്പൊ നമ്മളെടുക്കാൻ വന്നിട്ട് इसके लिए शैतान क्या कर रहा है? वो खुद जो अस्त्रहीन है हमारे पास बचा कुछ हथियार लेकर युद्ध करने आ रहा है। നമുക്ക് ഇതിൽ മനസ്സിലാവുന്നു? और समझ में आ रहा है ना? ദൈവം ക്രിസ്തു ക്രൂശി മരിച്ചതിന്റെ അതാണ് നമ്മളെ പൗലോസൊക്കെ പറയുകയാണ്, ഞാൻ നിങ്ങളോട് പറയുമ്പോൾ എന്റെ ജഡജ്ഞാനം ഉപയോഗിച്ച് നിങ്ങളെ വശീകരിക്കാൻ ശ്രമിക്കുന്നെങ്കിൽ സാത്താന്റെ ആയുധം ഞാൻ ഉപയോഗിക്കുകയാണ്. അതുകൊണ്ട് എന്റെ ഫിലോസഫി, ഞാൻ പഠിച്ച ഡോക്ടറേറ്റ്, എന്റെ ഗ്രീക്ക് സാഹിത്യം ഞാൻ ഉയർന്നു വരുമെന്നോ എന്ന് സാത്താൻ അത് ഉപയോഗിക്കുമോ എന്ന് ഞാൻ ഭയത്തോടും നടുക്കത്തോടും നിങ്ങളുടെ മുമ്പിൽ ഇരിക്കുകയാണ്. इसलिए पहला कोरिन्थी 2 अध्याय में पढ़ते समय में पौलुस वहां पर कहता है, हे कोरिन्थी के लोगों, जब मैं तुम्हारे बीच में आया मैं एकदम डरते हुए कांपते हुए आया, क्योंकि मैं अगर मनुष्य का ज्ञान का बुद्धि अगर लेकर आता था, जो पौलुस के अंदर पहले से ही है, वो पहले से ही शारीरिक रीति से बुद्धिमान है, सब प्रकार का यूनानी दिमाग है, यहूदियों का दिमाग है, संसार का सब प्रकार का तत्व ज्ञान उसको मालूम है, वो डर रहा है। मैं अगर प्रभु यीशु का बातें को लेकर ये सब बातों का मदद से इस्तेमाल करके प्रभु यीशु का बातें बोलने आया हुआ, तो मैं वास्तव में क्या कर रहा हूँ? प्रभु के खिलाफ युद्ध कर रहा हूँ। मतलब मैं शरीर का मदद लेकर मैं अगर सेवा करने आया तो मैं एक हथियार बन रहा हूँ शैतान का, प्रभु के खिलाफ युद्ध करने के लिए। इसलिए मैं डर रहा हूँ, मैं कांप रहा हूँ कि मैं मेरे स्वयं की शक्ति से नहीं तुम्हारे बीच में आया। അതുകൊണ്ട് അദ്ദേഹം പറയുകയാണ്, इसलिए वो कहता है, ഞാൻ നിങ്ങളുടെ അടുക്കൽ വന്നപ്പോൾ जब मैं तुम्हारे बीच में आया, വചനത്തിന്റെ ഏതെങ്കിലും ജഡജ്ഞാനത്തിലല്ല, वचन का कोई भी शारीरिक ज्ञान लेकर नहीं आया, അത് ക്രിസ്തുവിൽ ക്രൂശിക്കപ്പെട്ടു. क्योंकि वो ज्ञान भी मसीह में क्रूस में खत्म कर दिया मैंने। അത് ശത്രു എന്നിൽ ഉപയോഗിച്ചാതെ സാത്താന ജ്ഞാനമായിരുന്നു. क्योंकि शैतान ने एक समय में मेरे अंदर वो इस्तेमाल किया, वो जो शत्रु का ज्ञान था, वो ഞാൻ സഭയെ ഉപദ്രവിച്ചു. मैं खाली मंडली को सताने वाला व्यक्ति था। ഞാൻ വളരെയധികം കർത്താവിന് ഉപദ്രവം ചെയ്തു. मैं बहुत प्रभु को सताया। അതെന്തായിരുന്നു? वो सब क्या था? എന്റെ ജഡജ്ഞാനമായിരുന്നു. उसका शारीरिक ज्ञान था। സാത്താൻ എന്നെ ഉപയോഗിക്കുകയായിരുന്നു. शैतान उसका इस्तेमाल कर रहा था। അതുകൊണ്ട് इसीलिए ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തുവിനെ അല്ല, मसीह क्रूस में चढ़ाए हुआ मसीह के अलावा मैं और कुछ नहीं जानना चाहता। അപ്പൊ ക്രൂശിൽ എന്ത് ചെയ്തു? इसलिए क्रूस में क्या हुआ? സാത്താന്റെ മുഴുവൻ ആയുധവർഗവും കർത്താവ് ക്രൂശിൽ വെപ്പിച്ചതിനെ കുറിച്ച് പൗലോസ് ജ്ഞാനിയായി തീർന്നു. इसके लिए पौलुस को भी एक तत्व मालूम पड़ गया। क्रूस में प्रभु यीशु मसीह ने शैतान का सब प्रकार का हथियारों को उसका अस्त्रहीन करके उसके पास अभी कोई भी हथियार नहीं है, उस रीति से उसको एक निहत्था रीति में अवस्था में डाल दिया है करके ये बात का ज्ञान और विश्वास पौलुस के अंदर आया। അപ്പൊ പൗലോസിന് മനസ്സിലായി, पौलुस समझ में आया। യേശു ക്രിസ്തു എന്ത് ചെയ്തു? यीशु मसीह ने क्या किया? സാത്താന്റെ ആയുധവർഗം സാത്താനിൽ നിന്ന് പിടിച്ചെടുത്തു. शैतान का हथियार जो शैतान के पास था उसी से खींच लिया, എന്നിലുള്ളതും പിടിച്ചെടുത്തു. और मेरे पास जो शारीरिक हथियार था उसे भी खींच के निकाल दिया। Praise the Lord. Praise the Lord. ഇനി കർത്താവ് ആരോട് നിൽക്കും? अभी प्रभु किसके साथ रुकेगा? എന്റെ കൂടെ. मेरे साथ है। Praise the Lord. Praise the Lord. അപ്പൊ ക്രൂശിന്റെ മർമ്മം എത്ര तो क्रूस का भेद फिर कितना श्रेष्ठ है प्रियो।
ഈ ക്രൂശിന്റെ വചനം നശിച്ചു പോകുന്നവർക്ക് ये क्रूस का संदेश खता नाश होने वालों के लिए मूर्खता है। पहला कोरिन्थियों 1:18। അപ്പൊ കർത്താവിന്റെ കയ്യിൽ ആരെ കിട്ടിയാലും इसलिए प्रभु के हाथ में कोई भी प्रकार का मनुष्य क्यों ना हो, कितना भी बड़ा पापी क्यों ना हो, एक बार प्रभु के हाथ में आ गया तो അവനെ ആദ്യം അങ്ങ് തകർക്കും, प्रभु सबसे पहला क्या करेगा, उसको तोड़ कर चूर कर देगा, ഒന്നുമില്ലാത്തവനാക്കും. उसको कंगाल कर देगा। എന്നിട്ട് അവന് വേണ്ടി കർത്താവായിരിക്കും. फिर उसके लिए वो कंगाल हो गया, उसके पास कुछ भी नहीं है। अभी वो व्यक्ति के लिए सब कुछ कौन है, प्रभु यीशु मसीह। നമ്മള് തകർക്കാൻ കർത്താവിന് കൈ കൊടുത്തിട്ടുണ്ടോ? क्या हमने अभी तक प्रभु तू मुझे पूर्ण रीति से चकनाचूर कर दे, कंगाल कर दे, गरीब कर दे, नंगा कर दे, ऐसा करने के लिए प्रभु के हाथ में सौंपा है क्या? എന്നാൽ ഇന്ന് തകർക്കരുത് എന്നാണ്, അത് ആരുടെ ആയുധമാണ്? परंतु आज हम लोग क्या प्रार्थना करते हैं, प्रभु मेरा ये टूटना नहीं चाहिए, ये नुकसान नहीं होना चाहिए, वो नहीं होना चाहिए, ये नहीं होना चाहिए। ये सब क्या प्रार्थना कर रहे हैं हम लोग? शैतान हमें हथियार बनाकर प्रभु के खिलाफ इस्तेमाल कर रहे हैं हमें। കർത്താവ് 5,000 കൊണ്ട് 5,000 പേരെ പോഷിപ്പിച്ചു. प्रभु ने 5 रोटी से 5,000 लोगों को खिलाया। അവിടെ കൊടുക്കാനൊന്നും ആരുടെയും ഇല്ല. तो तभी उस समय में लोगों के पास कुछ भी नहीं था, सब कंगाल थे। ഫിലിപ്പോസിനോട് ചോദിച്ചു, फिलिपोस को पूछा, ഇത് നമുക്ക് ഇത്രയും പേർക്ക് കൊടുക്കാൻ എത്രയാവും? अभी इतने लोग यहाँ पर मौजूद है, कम से कम 5,000 पुरुष है, ये लोगों को खाना खिलाना है तो कितना खाना चाहिए रहेगा? അദ്ദേഹം കണക്കോട്ട് 200 പണം. അത് उसने जल्दी से हिसाब लगाया फिलिपोस, क्योंकि बहुत होशियार है, शारीरिक ज्ञानी था। उसने बोला इतना इतना लगेगा हमको पैसा, ताकि खरीद के दे सके। കർത്താവ് എന്ത് ചെയ്യാൻ പോകുന്ന കർത്താവ് അറിയാം. अभी प्रभु क्या करने जा रहे हैं, प्रभु को मालूम है, അവനറിയാം. प्रभु खुद को जानता है। എന്നാൽ ഇവിടെ സാത്താന്റേതായ സ്ട്രാറ്റജി ഉണ്ട്. परंतु उसके अलावा शैतान का तंत्र भी वहाँ पर मौजूद है। കർത്താവ് എന്ത് ചെയ്താണ്? प्रभु क्या कर रहा है, ആ ബാലന്റെ കയ്യിൽ നിന്ന് 2 അപ്പം മേടിച്ചു. वो लड़के से रोटी छीन लिया, वो 2 टोकरियां लिया, അങ്ങനെ തന്നെ അതങ്ങ് പെരുപ്പിക്കുകയായിരുന്നു ചെയ്തത്. और फिर उसी टोकरी को बढ़ाया क्या, അവന്റെ കയ്യിൽ കിട്ടി എന്ത് ചെയ്തു? प्रभु ने उसके हाथ में जो रोटी मिला, प्रभु ने क्या किया, അതിനെ നുറുക്കി. पहला उसको तोड़ा, उसको चकनाचूर मतलब तोड़ दिया। उसका हिम्मत, अभी वो रोटी में कुछ भी बल बचा नहीं है, पूरा तोड़ दिया रोटी को। ഇതാണ് ആത്മീയ യുദ്ധത്തിന് അടിസ്ഥാനമായി നമുക്ക് വേണ്ടിയത്. यही तो है आत्मिक युद्ध का सबसे नींव का बात। എന്റെ ശക്തി, मेरा बल, ജഡജ്ഞാനം, मेरा शारीरिक ज्ञान, എന്റെ ബലം, मेरा सामर्थ्य, എനിക്ക് ഉള്ള എല്ലാ കഴിവും मेरा जो भी काबिलियताएं हैं, തകർക്കാൻ അവന് കൈ കൊടുത്താൽ तो वो उसको तोड़ जाने के लिए प्रभु के हाथ में दे दो। നമ്മളെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു तो फिर हमें ऐसा व्यक्ति जो तोड़ने के लिए प्रभु के हाथ में जाएगा, ऐसा व्यक्ति को प्रभु यीशु मसीह സാത്താനെ ഓടിച്ചുവിടുന്ന ഒരു ശിശുവിനെ പോലാക്കുന്നു. उसको एक ऐसा बलवान बनाएगा कि शैतान उसे देखकर डर कर भाग जाएगा। तो मतलब ऐसा अवस्था में वो व्यक्ति कौन है, एक सामान्य शिशु, एक नया जन्म हुआ बालक के समान है, क्योंकि शैतान को हराने के लिए एक छोटा सा बच्चा काफी है, हरा सकता है। കർത്താവിന്റെ കയ്യിൽ എന്ത് തകർക്കാൻ കൊടുത്താലും അവൻ തകർക്കും. प्रभु के हाथ में जो भी देगा वो पहला क्या करेगा, उसको तोड़ेगा। ഇസ്രായേലിനും അങ്ങനെയാണ്. इसराइल के साथ भी ऐसे ही हुआ। ആദ്യം ഞാൻ അവരെ തകർക്കും, सबसे पहला मैं उनको तोड़ूंगा, ഞാൻ അവരെ പൊളിച്ചു കളയും, मैं उनको एक एक बात को उखाड़ ഞാൻ दूंगा, അവരെ ഇടിച്ചു കളയും. मैं उनको चकनाचूर करूंगा। എങ്ങനെ ഞാൻ അവരെ ഇടിച്ചു കളയാൻ ശ്രദ്ധിച്ചോ और जितना मैंने ध्यान दिया उनको तोड़ने के लिए, അതുപോലെ തന്നെ ഞാൻ അവരെ പണിയാനും ചെയ്യും. उतना ही मैं उनको ध्यान दूंगा उनको बनाने के लिए। കർത്താവ് എങ്ങനെ സഭയെ പണിയുന്നത്? प्रभु अपना मंडली को कैसा बांधता है, ആദ്യം തകർത്തിട്ട്. पहला उनको तोड़कर। എന്നാൽ കുറെ ജഡികന്മാർ കൂടി കർത്താവിനെതിരെ യുദ്ധം ചെയ്തത് സഭയെ അല്ല. परंतु कुछ शरीरी लोग एकत्र होकर चलो आओ हम लोग यहोवा परमेश्वर को आराधना करने आते हैं, धन्यवाद धन्यवाद स्तुति स्तुति ऐसा बोले, ये शारीरिक लोग, वो लोग मंडली नहीं है प्रियो। ആരാണ് ആത്മീയൻ? सच्चा आदमी कौन है, കർത്താവ് തകർത്തിട്ട്. जिसको प्रभु ने तोड़ा है। അതാണ് നമ്മൾ റോമലേഖനം അതിന്റെ 8ാം അധ്യായത്തിന്റെ 3ാം വാക്യത്തിൽ, കാരണം ജഡത്തിന് കഴിയാഞ്ഞതിനെ സാധിപ്പാൻ ദൈവം തന്റെ പുത്രനെ പാപജഡത്തിന് സാധനത്തിൽ പാപനിമിത്തം വായിച്ചു, പാപത്തിന് ജഡത്തിൽ ശിക്ഷ വിധിച്ചു. ഇനി ജഡത്തെ അല്ല ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് നടക്കും നമ്മിൽ നീതി. ഓക്കെ, रोमियो का 8:3 में, इसलिए जल्दी पढ़ना 8:3, നമുക്കത് അറിയാവുന്ന വാക്യമാണ്. वो वाक्य हमें मालूम है, इसके लिए जो शरीर, पढ़ना जल्दी। क्योंकि जो काम व्यवस्था शरीर के कारण दुर्बल होकर न कर सकी, हाँ। उसको परमेश्वर ने किया, हाँ। अर्थात अपने ही पुत्र को पापमय शरीर की समानता में और पाप बलि होने के लिए भेजकर हाँ। शरीर में पाप पर दंड किया। देखो शरीर में
पाप का उसको दंड कर दिया, मतलब उसको खत्म कर दिया। इसलिए अभी से विश्वासी वाक्य 4 में शारीरिक अनुसार नहीं, आत्मा के अनुसार चलना है। അപ്പോൾ കർത്താവിന്റെ കയ്യിൽ എന്ത് കിട്ടിയാലും എന്ത് ചെയ്യും? प्रभु के हाथ में सबसे पहला आया तो प्रभु क्या करेगा? वो व्यक्ति को ഉടച്ചു കളയും, उसको तोड़ देगा, न्याय कर देगा उसका क्रूस അതിനെ में। കഴിവില്ലാത്തവനാക്കും. मतलब उसका काबिलता को पूरा तोड़ देगा, अभी उसमें कोई काबिलता नहीं। നമ്മളിപ്പോ ദാവീദിനെ നോക്കുകയാണെങ്കിൽ दावीद को देखेंगे तो യുദ്ധം ചെയ്യുന്നതിൽ കർത്താവ് ദാവീദ് കർത്താവിന്റെ നിഴലാണ്. ये मतलब दावीद एक ऐसा छाया है जो युद्ध वीर करके दिखाने वाला दाऊद, वो प्रभु का छाया है। നമ്മള് ഒന്ന് ദിനവൃത്താന്തം അതിന്റെ 18ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ, पहला इतिहास 18 अध्याय जब हम पढ़ते हैं, വായിക്കണ്ട, അവിടെ നിങ്ങൾ പിന്നെ വായിച്ചാൽ മതി. आप लोग बस रेफरेंस लिख देना 18 अध्याय में। അവിടെ ദാവീദിന്റെ യുദ്ധ ജയത്തെ കുറിച്ചാണ് അവിടെ എന്തെല്ലാം അദ്ദേഹം പിടിച്ചെടുത്തു. तो उसने, वो दाऊद एक युद्ध वीर था, उस युद्ध वीरता में उसने क्या क्या बातों को कब्जा किया करके वो 18 अध्याय में हम पढ़ते हैं। അതില് ദാവീദ് ചെയ്തതെന്ന് അറിയാമോ? उसने क्या क्या किया? അദ്ദേഹം അവരെ അമാലേക്കരുടെ കയ്യിൽ നിന്നും ഫെലിസ്തരുടെ കയ്യിൽ നിന്നും उसने अमालेकों के हाथों से और फिलिस्ती के हाथों से അവൻ 1000 രഥങ്ങളെ പിടിച്ചെടുത്തു. उसने हजारों घुड़सवारों को लिया 7000 കുതിരയെ ഓടിക്കുന്നവനെ അല്ലെങ്കിൽ ഹോഴ്സ്മാനെ പിടിച്ചെടുത്തു. और 7000 जो घोड़े को चला सके, घुड़सवार को चला सके, ऐसे लोगों को उसने बंदी बनाया। 20000 സോൾജിയേഴ്സിനെ പിടിച്ചെടുത്തു. और 20000 सेना जो चल चलकर आक्रमण करने के लिए जाता है, वैसे 20000 सेना को कब्जा किया। അതില് നമ്മൾ പിന്നെ വായിക്കുമ്പോൾ അതില് ഒരു 100 കുതിരയെ ഒഴിച്ച് उसमें से हम आगे पढ़ेंगे तो देखते हैं 100 घोड़ाओं को छोड़कर ബാക്കി എല്ലാ കുതിരയും എന്ത് ചെയ്തു? बाकी सब घोड़े को क्या किया? എന്ത് ചെയ്തു? क्या किया? അതായത് കുതികാൽ വെട്ടിയെന്ന അല്ല, मतलब नस तोड़ दिया वैसा नहीं, നമ്മളങ്ങനെ മലയാളത്തിലും കുതികാൽ വെട്ടിയെന്നാണ്. वो मलयालम में भी वैसे ही है। അതിനകത്ത് ഹാംസ്ട്രങ് എന്നാണ് വായിക്കുന്നത്. उसको हामस्ट्रंग करके अंग्रेजी शब्द है। അതെന്ന് പറഞ്ഞാൽ അതിനെ ബലഹീനമാക്കി, അതിനെ हाँ, मतलब उसको जो घोड़े को जो दौड़ के भागने का जो उसका क्षमता है, वो क्षमता को तोड़ दिया। मतलब उसका अर्थ क्या है? नस तोड़ दिया मतलब क्या है? उसको घोड़े को खुद का शक्ति है ना, हॉर्स पावर जो होता है ना, वो हॉर्स पावर का अपना खुद का शक्ति का उसका हौसला हिम्मत टूट गया। റെൻഡർ ടു പവർലെസ്, ഇൻആക്റ്റീവ് ആക്കിയെന്ന്. मतलब अभी वो घोड़े में वो अपने आप में दौड़कर मैं भाग सकता हूँ तेजी से, ऐसा वो हीन, वो कमजोर हो गया, अब उसके पास शक्ति नहीं है। 100 എണ്ണത്തെ उसमें से 100 को റീപ്രൊഡക്ഷന് വേണ്ടി നിർത്തിയെന്ന്, ഉടക്കാതെ നിർത്തി, അതിനെ തകർക്കാതെ നിർത്തി. मतलब बाकी 100 को बिना तोड़े वैसे ही रखा ताकि आगे वंश के लिए। ഈ തകർക്കപ്പെട്ടത് ഇനി ഒരിക്കലും ദാവീദിനെ വിട്ടു പോകത്തില്ല. अभी ये जो टूटा हुआ घोड़े का खासियत क्या मालूम है? ये लोग कभी भी दाऊद को छोड़कर नहीं जाएंगे പഴയ യജമാന്റെ അടുക്കലേക്ക് പോകത്തില്ല. और ना ही वो लोग पुराने मालिक के पास जाएंगे। ഇതുകൊണ്ടാണ് ക്രൂശിൽ, ഇതേ അർത്ഥമാണ്. यही तत्व है क्रूस का तत्व प्रियो। നമ്മള് യാക്കോബിനെ നോക്കി, याकूब को देखे, ഞാൻ പലപ്പോഴും ചിന്തിച്ചിട്ടുണ്ട്, ദൈവം അബ്രഹാമിന്റെ ഇസാക്കിന്റെയും ദൈവം എന്ന് പറഞ്ഞായിരുന്നു എനിക്ക് രക്ഷയില്ല. मैं हमेशा में सोचता था, अगर वचन कहता है कि अब्राहम और इसहाक का परमेश्वर करके, अगर सिर्फ अब्राहम और इसहाक का ही परमेश्वर होता तो मैं कभी बच नहीं सकता। അബ്രഹാം ഇസഹാക്ക് ഭയങ്കര വിശ്വാസവീരന്മാരാണ്. क्योंकि अब्राहम और इसहाक विश्वास के बहुत बड़े शूरवीर है वो लोग। പക്ഷെ ദൈവം പറയാണ്, परंतु परमेश्वर वहां पर रुकना नहीं है, ഞാൻ യാക്കോബിന്റെയും കൂടെ ദൈവമാണ്, मैं याकूब का भी परमेश्वर हूँ। ഉപായിയുടെ, मतलब जो तंत्रशाली है, വഞ്ചിക്കുന്നവന്റെ, जो धोखा देता है, ഒരു പെണ്ണിന് വേണ്ടി 7 വർഷം ജീവിച്ചവൻ, एक लड़की के लिए 7 साल उसने मेहनत किया, ആടുമാടുകൾക്ക് വേണ്ടി 14 വർഷം ജീവിച്ചവൻ, और बैल बकरी को कब्जा करने के लिए 14 साल काम किया। ഏകദേശം ആയുസ് മുഴുവനും വേസ്റ്റായി കളഞ്ഞവൻ. मतलब उसका जो युवा का जो उम्र था वो ऐसे ही वेस्ट हो गया उसका, तंत्रशाली। പക്ഷെ യാക്കോബിനെ ദൈവം ഉടച്ചു. परंतु प्रभु ने क्या किया? उसको पकड़ा और उसको लकड़ा किया। കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് യുദ്ധം ചെയ്യാൻ വരികയാണ്. वो प्रभु के साथ लड़ने के लिए आया था, അവൻ ഉപായിയാണ്. वो तंत्रशाली है। താന് മൃഗങ്ങളെയും തന്റെ ഭാര്യയെയും മക്കളെയും എല്ലാം കഴിച്ചു വിടുകയാണ്. ഏശാവ് വന്നാൽ ഇവരെ പിടിച്ചോളൂ, എനിക്ക് ഓടി രക്ഷപ്പെടാം. वो अपना भाई जब उसको मारने आ रहा है करके सोचा तो उसने तंत्रशाली से क्या किया? पहला भेड़ बकरियों को, जायदाद को, नौकरों को, बीवी बच्चों को भी बेच दिया, और वो दूर खड़े होकर देख रहा है, कुछ भी गड़बड़ हुआ तो पलट के भागेगा। ഇതാണ് ഉപായി. ये है तंत्रशाली। സ്വന്തം രക്ഷയ്ക്ക് വേണ്ടി ശ്രമിക്കുക. मतलब अपना खुद का जान को बचाने के लिए तंत्र इस्तेमाल कर रहा है। അതാണ് കർത്താവ് പറഞ്ഞത്. प्रभु कहता है, നീ നിന്റെ ജീവനെ രക്ഷിക്കാൻ ഇച്ഛിച്ചാൽ ഏത് ജീവനാണത്? यदि कोई अपना जीवन को बचाने का कोशिश करे, कौन सा जीवन? अपना स्वयं का जीवन तो वो खोएगा। സാത്താൻ ഉപയോഗിക്കുന്ന ജീവൻ, मतलब वो कौन सा जीवन है? जो शैतान इस्तेमाल करने वाला जीवन, അതിനെ നഷ്ടമാക്കണം. जो उसको खोएगा तो पाएगा। Praise the Lord. मैं ഇപ്പൊ ഇനിയും യാക്കോബ് നടക്കുമ്പോൾ ചട്ടിയാ നടക്കുന്നത്. കാരണം
तो इसलिए अभी വഴിയില്ലാതെ പറ്റില്ല. याकूब इसलिए अभी जब उसके बाद उस दिन के बाद याकूब जब भी चलता है लंगड़ के चलता है, उसके हाथ में काटी रहेगा तो ही वो चल पाता है. ഇപ്പൊ ഒരു കയ്യിൽ ഒരു വടി വേണം. मतलब हाथ में हमेशा एक काटी चाहिए उसको. ഇപ്പൊ പ്രായമൊക്കെ ചെന്നു. बहुत बूढ़ा हो गया अभी. ഇനി അദ്ദേഹം രാജകൊട്ടാരത്തിൽ ഫറവോന്റെ അടുക്കൽ ചെല്ലുകയാണ്. अभी वो बुढ़ापे में वो फरोन के पास गया. നിനക്ക് എന്ത് വേണമെന്ന് ചോദിക്കുകയാണ്. फरोन उसको पूछ रहा है तुझे क्या चाहिए. അദ്ദേഹം उसने क्या किया याकूब ने हाथ उठा के അവനെ അനുഗ്രഹിച്ചു. फरोन को आशीष किया. ഞാൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ്. मैं स्वयं एक आशीषित हूँ. मैं Praise the तुझे Lord. जो तेरे पास आशीष नहीं है मैं तुझे आशीष देता हूँ. ദൈവം തകർത്തവൻ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവനാണ്. मतलब याकूब कौन है जिसको प्रभु ने तोड़ा. याकूब कौन है एक टूटा हुआ व्यक्ति जिसने परमेश्वर को तोड़ा. वो व्यक्ति इतना सामर्थ्य हो गया कि उस समय का सबसे बड़ा राजा अधिकारी को आशीष कर रहा है. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നത് ദൈവം തൊടാതെ ഇങ്ങനെ ഒരു ആപത്തും ഒരു പ്രയാസവും ഒരു ബുദ്ധിമുട്ടും ഇല്ല, ദൈവം തൊടാതെ ഇങ്ങനെ കാത്തു സൂക്ഷിക്കുന്നവനാണ് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടവന്നല്ലേ. हमें हमारा समझ क्या है, हमारा ज्ञान क्या है. प्रभु तू मुझे सब बातों में संभालता है, कोई भी नुकसान नहीं, कोई भी बुरा बात नहीं हो रहा है, कोई भी सब बातें अभी तक तू मुझे संभाले चला रहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वो व्यक्ति धन्य आशीषित है करके. എന്നാൽ യാക്കോബ് അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ടു. परंतु याकूब कौन था सबसे बड़ा आत्मिक आशीषित व्यक्ति. നിന്നെ പിരിഞ്ഞ് എനിക്ക് ഒന്നും ചെയ്യാൻ പറ്റില്ല. अभी याकूब अभी घुटने में गिर गया. वो क्या प्रभु का पैर पकड़ के क्या बोल रहे हैं. प्रभु मैं आपको छोड़कर अब मैं कुछ नहीं कर सकता, तू मुझे आशीष करेगा तो ही मैं जाऊंगा. ഇതാണ് റോമലേഖനം 6:6. यही है रोमियो 6:6 में हम पढ़ते हैं. അവനെ എന്ത് ചെയ്തു? നമ്മുടെ പഴയ മനുഷ്യനെ ജഡത്തെ എന്ത് ചെയ്തു? हमारा पुराना मनुष्य जो हमारा शारीरिक प्रकृति को സാത്താൻ ഉപയോഗിക്കാൻ, ദൈവത്തിനെതിരെ ഉപയോഗിക്കാൻ കഴിവില്ലാതെ വേണം റെൻഡർ ടു പവർലെസ്. मतलब वो उधर वहां पढ़ना 6:6 जल्दी. हम जानते हैं कि हमारा पुराना मन चढ़ाया गया हाँ. ताकि पाप का शरीर व्यर्थ हो जाए. देखो व्यर्थ हो जाए मतलब हाँ. क्या. अभी वो उपयोगी नहीं होगा. मतलब शैतान जो हमारा पापे शरीर को उपयोग करके प्रभु के खिलाफ युद्ध कर सके, हाँ. वो उस अस्त्र को ही, उस हथियार को ही प्रभु ने क्या कर दिया, उसको अस्त्रहीन कर दिया. मतलब अभी वो हथियार क्योंकि क्रूस में है, हाँ. वो हथियार इस्तेमाल नहीं होगा. हमारा शरीर अभी निहत्था हो गया है. അപ്പൊ ക്രൂശിൽ നമ്മളെ ഹാംസ്ട്രങ് ചെയ്ത് കഴിഞ്ഞാൽ, തകർത്ത് കഴിഞ്ഞാൽ, मतलब क्रूस में, मतलब जैसा हमने इतिहास में पढ़ा उसका नस काटा. क्रूस में प्रभु ने क्या किया, हमारा नस काट दिया. मतलब क्या, अभी हमारा खुद का बल का है, मैं हम लोग घमंड नहीं कर सकते, उस रीति से हमें कंगाल कर दिया. യജമാനെ സേവിക്കും. मतलब ऐसा व्यक्ति फिर क्या करेगा, जिस मालिक ने उसको काटा उसी का ही सेवा करेगा. Praise the Lord. Amen. ഇതാണ് കർത്താവ്. യുദ്ധതന്ത്രം നോക്കണം, ये സാധാരണമല്ല. हमारा प्रभु का युद्ध करने का रणनीति देखो, उनका दिमाग देखो, शैतान जैसा नहीं है. നമ്മൾ അവിടെ ഒരു വാക്യം കൂടെ വായിക്കാം. एक वाक्य और पढ़ेंगे. ഇങ്ങനെയുള്ള ഒരു വിശ്വാസിക്ക് ऐसा विश्वासी को സാത്താന്റെ ആയുധം അവനിൽ ഭരിക്കുകയില്ല. शैतान कितना भी हथियार उसको देगा, बाहर से देगा, कितना भी उतावला करने देखेगा, हाँ. जो प्रभु के लिए समर्पित है हाँ. उसके अंदर हथियार काम नहीं करेगा शैतान നമ്മൾ का. യശായാവിന്റെ പുസ്തകം 54:17 വായിക്കുക. ഐസായ ഈ അർത്ഥത്തിൽ 54 നമ്മൾ ഇന്ന് കേട്ട കാര്യങ്ങൾ തകർത്തപ്പെട്ട അവസ്ഥയിൽ ആയിരിക്കുന്ന ദൈവത്തെ സേവിക്കുന്ന ഒരുവനെ അവനെതിരെ ഒരായുധവും സാത്താനെ ഫലിക്കുകയില്ല. ऐसा व्यक्ति ऐसा का पुस्तक 54 का 17 मतलब उस रीति से पढ़ना जैसा प्रभु ने एक व्यक्ति को उसका शारीरिक अस्त्रहीन कर दिया, शैतान उसको इस्तेमाल नहीं कर सकता, पूर्ण रीति से प्रभु के लिए है. ऐसा हाँ. व्यक्ति हाँ. 54 का 17 पढ़े. जितने हथियार तेरे हानि के लिए बनाए जाए हाँ. उनमें से कोई सफल न होगा. हाँ. और जितने नवउदय होकर तुझ पर नालिश करे हाँ. उन सभी को तू जीत जाएगा. അവിടെ വായിക്കുകയാണ്, धर्म पढ़ते हैं. ഇതാണ് നമ്മുടെ അവകാശം. ये है हमारा मिरास. आगे बढ़ना. ആരുടെ? यहोवा के दासों का यही भाग होगा. देखो यहोवा का दासों हाँ. का यही भाग होगा, यही मिरास है. ആ वो क्या है. और वे धर्मी करेंगे. मैं ഇതാണ് നീതിഫലം നിറഞ്ഞവരായി ദൈവത്തിന്റെ വശം ചേർന്ന് ദൈവം തന്നെ, കർത്താവ് തന്നെ നമ്മുടെ പ്രതിഫലമായി തീരുകയാണ്. इसके लिए ऐसा व्यक्ति जिसने अपने आप को पूरा समर्पण करके वो क्रूस का कार्य उसका सारा बल को तोड़ दिया तो वो व्यक्ति का धन कौन है फिर. यहोवा स्वयं ही उसका धन बल बन जाएगा, धन बन जाएगा और वही उनके लिए युद्ध करेगा. എന്നിട്ട് ആയുധമില്ലാത്തവനാക്കി और फिर हमारा शारीरिक हथियार को उतार फेंक कर നമ്മുടെയും ആയുധമില്ലാതാക്കി हमारा हथियार भी निकाल कर എന്നിട്ട് ദൈവത്തിന്റെ സഹായം നമുക്ക് തന്നിട്ട് और फिर प्रभु का हथियार को हमें पहनाकर ആയുധമില്ലാത്ത സാത്താൻ അടുക്കേക്ക് നമ്മളെ വിടുകയാണ്. और जो निहत्था शैतान जिसके पास कोई भी हथियार नहीं है उसके पास हमें भेज रहा है युद्ध करने. റോമലേഖനം 16:20 വായിച്ച്. रोमियो का 16 का 20 पढ़ना. शांति का परमेश्वर शैतान को तुम्हारे पाँव से शीघ्र कुचलवा देगा. നോക്കുക എന്താ അർത്ഥം? उसका मतलब क्या है. എന്താ അതിന്റെ അർത്ഥം? उसका मतलब क्या है. ആ हमारा इस्तेमाल हो रहा है शैतान को कुचलने के लिए. സാത്താനെ ലജ്ജിപ്പിക്കാനാണ് നമ്മളെ ആക്കി വെച്ചിരിക്കുന്നത്. हमें शैतान को लज्जित करने के लिए प्रभु ने हमें रखा है. അതുകൊണ്ട് ക്രൂശിൽ इसलिए क्रूस में
അവൻ സാത്താന് സർവായുധവർഗം വെപ്പിച്ചിട്ട് शैतान का सारा हथियारों को गिरा दिया और उसको अस्त्रहीन कर दिया। ये बात को करके അവനെ വെറും പവർലെസ് ആക്കിയിട്ട് मतलब उसको एकदम निहत्था, अभी उसमें कोई सामर्थ्य नहीं है। അവനെ ഇനി എന്ത് ചെയ്യുന്നറിയാമോ? फिर क्या करेगा? അവനെ അവിടെ ഒരു ദൂതൻ വന്ന് ജയിലിലിടും. प्रकाशित वाक्य में हम क्या पढ़ते हैं? एक साधारण स्वर्गदूत आकर उसको बांधकर अगाध कुंड में डाल दिया। അവനെ ഓരോ സഭയിലെ ഓരോ ജയിച്ച വിശ്വാസി തോൽപ്പിച്ചവനാണ്. मतलब जो कलीसियाओं में जयवंत लोग हैं, वो सारे जयवंत लोग कौन है? शैतान पर विजय पाए हुए लोग हैं। നമ്മളെ വെളിപ്പാട് പുസ്തകം 12:11 വായിക്കുകയാണ്. प्रकाशित वाक्य 12:11 में हम पढ़ते हैं। അവർ ആരാണ്? സ്വന്തം ജീവനെ എന്ന് പറഞ്ഞാൽ ആ പഴയ ജീവനെ, സാത്താനെ സേവിക്കുന്ന, സാത്താന്റെ ആയുധമുള്ള, ആ ജഡമുള്ള ആ വ്യക്തി അവരെ തന്നെ സ്നേഹിച്ചില്ല. पढ़ना। वे मेमने के लहू के कारण हाँ। और अपनी गवाही के वचन के कारण उस पर जयवंत हुए हाँ। और उन्होंने अपने प्राणों को प्रिय न जाना। अपना प्राणों को प्रिय नहीं जाना मतलब वो कौन सा प्राण की बात कर रहा है? वो व्यक्ति जो पहला अपना प्राण प्रभु के खिलाफ हथियार बनता था, शैतान उसको हथियार इस्तेमाल करता था, अब वो विश्वासी क्या हो गया? शैतान पर विजय पाया, क्योंकि उन लोग ने अपना स्वयं प्राण को प्रेम नहीं किया। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? നമ്മുടെ ജീവനെ സ്നേഹിച്ചാൽ സാത്താന്റെ ആയുധമാണ് നമ്മൾ. जो अपना प्राण को प्रेम करने के लिए जाएगा, अपना प्राण को संभालने जाएगा, अपना प्राण को सुरक्षित करने जाएगा, वो ऐसा व्यक्ति शैतान का सबसे बड़ा हथियार है। ആ ജീവനെയാണ് നമ്മൾ പ്രാക്ടീസ് ചെയ്തതെങ്കിൽ, उसी जीवन में जीने का आदत बना रहे तो നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 5:5 വായിച്ചില്ലേ? गलतियों का पुस्तक 5 में हमने क्या पढ़ा? ജഡം എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇതാണ്. शरीर का सारा प्रकार का स्वभाव कार्य को हमने देखा। वो बातें प्रकट करेगा। അതിലെല്ലാം കർത്താവ് ഒരു മണി പോലും ശേഷിക്കാതെ എല്ലാത്തിനെയും തന്റെ ക്രൂശിൽ ശിരസിൽ വഹിച്ച് ന്യായം വിധിച്ചു. इसलिए वो क्रू वहां पर हमारे अंदर का जो भी शारीरिक प्रकृति का स्वभाव की बातें था, वो सब चीजों को, एक भी चीज बाकी रखा नहीं, सबको लेकर प्रभु ने कलवरी क्रूस में जाकर उसको खत्म कर दिया, तहस नहस कर दिया। കർത്താവ് ക്രൂശിലേക്ക് പോകുന്നതിന് മുമ്പ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 14:30 വായിക്കും. ഇതാ ലോകത്തിന് പ്രഭു വരുന്നു, അവന്റെ ഒന്നും എന്നിലില്ല എന്നാണ്. यूहन्ना का सुसमाचार 14:30 में अपन देखो जगत का ईश्वर आ रहा है, उसका कुछ भी मेरे अंदर नहीं है। ഇതാണ് വിശ്വാസിക്ക് പറയാനുള്ളത്. यही गवाही विश्वासी को देना है जिसने क्रूस में जिया है। Praise the Lord. Praise the Lord। അതിനെ ക്രൂശിൽ അവനെ നിരായുധനാക്കി. इसलिए प्रभु क्रूस पे उसका हथियारों को गिरा दिया। ഇത് വിശ്വാസമായിട്ട് എടുക്കുന്നത്. ये बात को जो विश्वास करते हैं उन लोगों के अंदर ही। ഈ അർത്ഥത്തിലാണ് പൗലോസ് പറയുന്നത്, इस अर्थ में पौलुस कहता है ഞങ്ങളുടെ ആയുധം हमारा हथियार ജഡമല്ല. शारीरिक नहीं। Praise the Lord. मैं प्रभु हम सबको सहायता करें। Praise the Lord। हथियार लेकर आया कि नहीं है? अपन कहाँ पर है? लड़ाई का मैदान में है कि नहीं? हमारे पास हमेशा परमेश्वर के सहारा हथियार है। हम लोग विजयी लोग है कि नहीं? कई लोग लगता है कि विजय नहीं पाया है। Praise the Lord। विजय आज के दिन में विजय पाया कि नहीं? विजय किसके पास है? विजय यीशु मसीह के पास है। Praise the Lord। हम यीशु मसीह के साथ है तो हम विजयी लोग हैं। ना जब नीति वचन 21 अध्याय का 31 वचन में पढ़ता है, युद्ध के दिन के लिए घोड़ा तैयार तो होता है, हाँ। पर जय यहोवा की ओर से मिलती है। जय कहाँ से मिलता है? कितना भी घोड़ा है तो अभी घोड़ा की बात तो सुना ना। तो सबसे बड़ी बात है, कितना भी घोड़ा तैयार करो प्रियो, विजय प्रभु देता है ना? हमारे प्रभु की ओर से हमें विजय है कि नहीं? रोमियो 8 अध्याय का 37 वचन में क्या लिखा है? परंतु इन सब बातों में हाँ। हम उसके द्वारा जिसने हमसे प्रेम किया है हाँ। जयवंत से भी बढ़ते हैं। अपनी द्वारा है क्या? प्रभु के द्वारा जयवन से भी बढ़कर है। मार खाया मोहम्मद अली, मुकुट पाया उसकी पत्नी। देखा तो उसका पत्नी कौन है? हाँ, जयवन से भी बढ़कर है। बॉक्सिंग करके दूसरे को हराने के टाइम पर बहुत मार खाया, लेकिन आखिर विजय हुआ तो वो ला करके पत्नी के सिर पर रख दिया। तो वो पत्नी कौन है? हाँ, वो पत्नी मतलब मंडली को दिया ना। प्रभु ने जो भी पाया हमारे लिए पाया। ये कितना श्रेष्ठ बात है ना? अभी देखो, अभी हम लोग एकदम एंड के एंड टाइम में
अभी एक व्यक्ति उधार पाना बोलेगा तो बहुत मुश्किल के समय है। कोई भी बाकी रहेगा तो जल्दी, क्योंकि जातियों का संख्या पूर्ण हो जाएगा, फिर प्रभु हमारे लिए उधार का द्वार बंद करेगा। फिर किसके लिए मिलेगा? यहूदी के लिए। अभी यहूदी के लिए मौका हो जाएगा, यहूदी के लिए उनको तोड़ेगा। उनको कैसे तोड़ेगा? उनका फैक्ट्री सब बंद हो जाएगा, उत्पादन नहीं होगा, चारों तरफ से सेना घेर लेगा, बादल की रहेगी, तब उनको मालूम पड़ेगा अभी ऊपर के अलावा कोई मदद नहीं। ऊपर पुकारेगा। उस समय में दुनिया का एक बड़ा चमत्कार होगा। वो क्या चमत्कार क्या है? एक दिन में, एशिया में लिखा है, एशिया 66 अध्याय का 8-9 वचन में लिखा है, एक ही दिन में एक देश पूर्ण रूप में प्रभु की ओर मुड़ेगा, उनका पाप क्षमा करेगा, ढूंढने पर भी नहीं मिलेगा। यिर्मयाह 50:20 देखा कितना बड़ी बात है। प्रभु कैसा काम करेगा? एक ही दिन में वो एक देश बच जाएगा। दुनिया ने आज तक नहीं देखा वो महान कार्य है ना, अभी भविष्य में होने वाला है। फिर उसके लिए सारी दुनिया आज तैयार हो चुका है ना। अभी आपको मालूम है अमेरिका भी बहुत कमजोर पड़ते जा रहा है। अभी ये जो भी बात हो रहा है एक्चुअली प्रभु का पद्धति पूरा होने जा रहा है ना। वचन को जानने वाला, प्रभु का वचन को मानो जो सच में ध्यान करते रहते हैं, उनको ये बात मालूम, हम लोग कितना सावधान होना चाहिए है ना। जब अभी हमें जो सोचने से बढ़कर प्रभु का आगमन निकल है, इसलिए प्रयोग आखिरी समय में एक जोरदार लड़ाई भी होगा। इसलिए प्रभु ने हमें ये आत्मिक लड़ाई की बात समझाना है कि हमारे जीवन में ये लड़ाई में हम वास्तव में एक विजय पाए। हमारे प्रभु कौन है? स्वर्ग और पृथ्वी का सारा अधिकार पाए हो। मतलब स्वर्ग में हो पृथ्वी में हो, कोई भी पत्ता हिलना है तो प्रभु का अनुमति चाहिए। आप देखा कोई भी बात होता है तो मेरे यीशु मसीह की अनुमति बिना नहीं हो, उसकी आज्ञा बिना नहीं होगा। ये कितना बड़ी बात है। और वो प्रभु ने मंडली को अधिकार दिया है विरोधी के साथ सामना करने के लिए। बहुत बड़ी बात है। कितना अच्छा बात हमने सुना। मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। हमारा जो लड़ाई के बारे में, हमारे लड़ाई के हथियार के बारे में कितना गहराई में आज हमें प्रभु ने समझाया है ना। प्रभु को बहुत धन्यवाद देता है। इस लड़ाई में किसी प्रकार भी मतलब पीछे ना हटते हुए, हर ना मानते हुए प्रभु का गौरव करने के लिए प्रभु जरूर ये वचनों के द्वारा हमें सहायता करे। वचन बोलने के लिए प्रभु का दासों को प्रभु ने बहुत सामर्थ्य दिया और सुनने वालों पर भी प्रभु ने इतना अनुग्रह उंडेला। मैं पूरा विश्वास करता हूँ आपको एक नया हौसला मिल गया, एक नया मतलब उसमें और भी गहरा प्रकाश मिला, जैसा प्रभु का प्रेम का चिन्ह है। प्रभु को सारा महिमा देता हूँ, सारी महिमा प्रभु। आमीन।